चंदगड तालुक्यातील शिक्षक संघटनेमार्फत आणि तमाम सर्व संघटनांच्या मार्फत आज आम्ही या ठिकाणी हस्ताक्षर कार्यशाळा घेत आहोत. आज या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय MT कांबळे साहेब यांचं या कार्यशाळेत आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राय पाटील सर, त्याचबरोबर TDF संघटनेचे अध्यक्ष माननीय AS पाटील सर, श्री सरस्वती विद्यालय आणि लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विजी तुपारे सर, त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले चंदगड तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि हस्ताक्षरावरती प्रेम करणारी सगळी मंडळी यांचं मी शब्द सुमनाने या कार्यशाळेत स्वागत करत आहे. खरं वास्तविक पाहता आज आपल्याला जे पाहुणे जे मार्गदर्शक मिळालेले आहेत त्यांच्या अगदी थोडक्यात ओळख मी करून देतो. आजचे मार्गदर्शक आहेत आमचे मित्र अमित सुभाष बोरकडे, ज्यांचं गाव आहे मंगळवेढा. हे प्राथमिक शिक्षक आहेत, BA DED आणि BEd अशी पदवी त्यांनी धारण केलेली आहे. मंगळवेढे भूमिपंतांची, या पंतांच्या भूमीतील संतांच्या भूमीतील हा सुलेखनकार आपल्या आज हस्ताक्षराच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करतायत. असोसिएशनतर्फे आज सुंदर अक्षर कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आमचे मित्र आदरणीय सुभाष बेळगावकर सर यांनी 1-2 दिवसापूर्वी विनंती केली की आमच्यातल्या काही पालकांना, काही मुलांना आणि शिक्षकांना आपल्या ज्ञानाचा आणि कलेचा उपयोग व्हावा यासाठी एक 10 ते 15 मिनिटं वेळ द्यावा अशी विनंती केली होती. पण नंतर चर्चेअंती पूर्ण 1 तासाची आपण कार्यशाळा आयोजित करूया असं सांगितल्यानंतर मी तयार झालो आणि आपल्या कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत मलाही पोहोचता येईल याचा आनंद आहे. आणि त्यांना माझ्याकडे जे काही आतापर्यंत मिळवलेलं ज्ञान आहे किंवा अनुभव आहेत ते अनुभव शेअर करण्याची संधी देण्यासाठी किंवा माझे अनुभव शेअर करण्यासाठी आज मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आजच्या या कार्यशाळेला मी सुरुवात करतो. सुंदर अक्षर, सुंदर अक्षर म्हणजे एक सुरेख दागिना आहे किंवा ते आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे असं आपण नेहमी शाळेमध्ये सुविचार वाचत आलेलो आहे. पण नक्की सुंदर अक्षर कशाला म्हणायचं? आता बरेचशी मुलं जॉईन झालेली आहेत. मी काही मुलांशी हितगुज साधू इच्छितो की ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी आपला हँड रेज करायचा आहे. त्या मुलांना मी काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जसं तुम्हाला येत असेल, अगदी बरोबर असू द्या किंवा चुकीचं असू द्या, जे तुम्हाला वाटतं ना ते तुम्ही सांगायचं आहे. की आपण आजपर्यंत सुंदर अक्षर असं नेहमी म्हणत आलेलो आहे. पण नेमकं सुंदर अक्षर कशाला म्हणायचं किंवा सुंदर अक्षर म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? ज्या विद्यार्थ्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करायचा. सुंदर अक्षर म्हणजे काय? मुलांपैकी कोणी सांगेल? मुलांनी सांगू द्या किंवा आपल्यात उपस्थित पालक असतील, शिक्षक असतील त्यांनी जरी बोललं तरी चालेल. दर्शना. स्नेहल पाटील बोला. स्नेहल पाटील. सुवाच्य अक्षर. सुवाच्य अक्षर. बर. गोपाळ चिगरे. सुंदर अक्षर हे मोत्यासारखे असते. सुंदर अक्षर हे मोत्यासारखे असते. बर. स्नेहल पाटील. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करा, म्हणजे मला त्यांचं नाव घेता येईल. जे तुम्हाला वाटतं ना, आपण नेहमी बघत आलेलो आहे ना की आपण तुलना करतो आपल्या
शाळेमधले एक 50 विद्यार्थी असतील आपल्या वर्गामध्ये, तर आपण लगेच म्हणतो की ह्याचं अक्षर किती सुंदर आहे आणि माझं थोडंसं साधारण आहे किंवा माझं अक्षर किती सुंदर आहे. सुंदर अक्षर म्हणजे पाहिल्यावर वाचायचा मोह होतो. सुंदर अक्षर म्हणजे पाहिल्यानंतर वाचायचं मोह होतो. छान सांगितलं. आणखी काय सांगता येईल आपल्याला? सुंदर अक्षर म्हणजे वळणदार अक्षर. सुंदर अक्षर म्हणजे वळणदार अक्षर. छान सांगताय. अजून? सुंदर अक्षर हे एका प्रकारचा अलंकार आहे. सुंदर अक्षर म्हणजे एक प्रकारचा अलंकार आहे. ठीक आहे. अजून? अजून काय सुंदर सांगता येईल? अक्षर म्हणजे हो, फक्त एकेकाने बोला. सुंदर अक्षर काढल्याने चालत नाही, तर त्यात विरामचिन्ह वगैरे व्यवस्थित द्यावी लागतात. हो, मग व्याकरण दृष्ट्याही शुद्ध लेखन दृष्ट्याही ते योग्य असावं. ठीक आहे. आणखी? इतरांपेक्षा पायदार असतात. इतरांपेक्षा वळणदार असावं. सुंदर अजून काय? अक्षरात खाडाखोड नसावी. खाडाखोड नसावी. खूप छान सांगितले की सुंदर अक्षरामध्ये खाडाखोड नसावी. ठीक आहे. अजून? अक्षरांचा आकार समान असावा. अक्षरांचा आकार समान असावा. छान. बोल, ज्यांना जे वाटतं ना, आपण नेहमी सुंदर अक्षर हा शब्द ऐकत आलेलो आहे, आजची कार्यशाळा आहे, पण आपल्याला सुंदर अक्षर म्हणजे काय हेच माहित नसेल तर आजच्या कार्यशाळेचा काहीच उपयोग होणार नाही. आता तुम्ही बऱ्याच जणांनी सुयोगच्या अक्षरांचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा अनेकांचे व्हिडिओ बघितलेले असतील, तर त्याचं अक्षर बघून काय वाटलं तुम्हाला? ते कशामुळे छान वाटलं? आपण सुंदर अक्षर म्हणतो, कशामुळे छान म्हणतो त्या अक्षराला? बऱ्याच मुलांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. अजून जर कोणाला वेलांटी उकार सुंदर वळणदार असावेत. सुंदर अक्षरामध्ये वेलांटी, उकार, मात्रा ह्याचे सुद्धा आकार व्यवस्थित असावेत. खूप छान. अजून? प्रमाणबद्ध अक्षर. प्रमाणबद्ध अक्षर. बर, ठीक आहे. आणखी? बोला, पटपट. जे तुम्हाला वाटतं ना ते बिनधास्तपणे बोला, न घाबरता. ठीक आहे. सुंदर अक्षर हे बघितल्यानंतर प्रसन्न वाटावं. सुंदर अक्षर म्हणजे ज्या अक्षराकडे बघितल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता लाभते, अशा अक्षराला आपण सुंदर अक्षर असं म्हणू शकतो. सुंदर अक्षर म्हणजे वळणदार अक्षर. सुंदर अक्षर म्हणजे वळणदार अक्षर. बर, ठीक आहे. अजून? अक्षर नीटनेटके असते. नीटनेटके असते. छान. आणखी? बर, ठीक आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असतं की माझं अक्षर सुंदर आहे किंवा माझं अक्षर खराब आहे, हे आपल्या मनाशी आपण खूणगाठ बांधत असतो. तर ज्यांना असं वाटतं ना की माझं अक्षर तितकंसं सुंदर नाहीये, तर त्या मुलांसाठी मी सुंदर अक्षर म्हणजे काय हे सांगतो. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायला लागेल आणि आजच्या दिवसानंतर प्रत्येकाचं अक्षर सुंदरही होईल. थोडासा प्रयत्न आणि मनापासून तयारी करण्याची इच्छा जर असेल, तर आपलं अक्षर देखील नक्की बदलतं आणि ते चांगल्या प्रकारे सुंदर होऊ शकतं. आज खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांनी उत्तरं दिलीत की सुंदर अक्षर म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं सुंदर अक्षरांच्या बाबतीत? की वळणदार असावं, नीटनेटकं असावं, मनाला प्रसन्न करणारं असावं. त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक साधी, सोपी आणि सरळ व्याख्या आहे सुंदर अक्षर म्हणजे काय? की सुंदर अक्षर म्हणजे की आपण जे लिहिलेलं आहे, आपण जो मजकूर लिहिलेला आहे, तो सुरुवातीला आपल्या स्वतःला आणि नंतर इतरांना ज्यावेळेला सहजपणे वाचता येतो, त्या अक्षराला सुंदर अक्षर आहे असं म्हणायचं. म्हणजे जे अक्षर वाचताच येत नसेल, आज आपण आता बरेचसे माध्यमिक शिक्षक आहेत. तुम्ही ही सगळे माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहात, मोठी मुलं आहात सगळे. आणि 10वीचे पेपर तुम्ही किती अभ्यास केलेला आहात? खूप अभ्यास केलेला आहे. अगदी तुम्हाला 100 पैकी 100% मिळायला पाहिजे. पण तुमचं कुठेतरी अक्षर थोडंसं साधारण आहे आणि अशा वेळेला तुम्ही काय लिहिलेलं आहे किंवा तिथे काय प्रेझेंट केलेलं आहे, त्याच्यावरती तुमचे टक्केवारी अवलंबून असते. तुमचा जर लिहिलेला मजकूर किंवा उत्तर
आमच्यासारख्या परीक्षकांना जर वाचताच आलं नाही, तर तुम्ही काय लिहिलंय हे वाचनासाठी आम्हाला कष्ट घ्यावे लागतात आणि अशा वेळेला त्याचा परिणाम तुमच्या गुणांवरती होत असतो. त्यामुळे पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, की आपण जे लिहिलेलं आहे, ते आपल्या स्वतःला आणि इतरांना सहजपणे म्हणतोय मी. सहजपणे वाचता येईल अशा अक्षरांना सुंदर अक्षर आहे असं म्हणावं. आणि त्याच्या पुढे जाऊन मग त्याची व्याप्ती वाढत जाते. त्या अक्षरामध्ये जसं आपण थोडेसे काही जे नियम आहेत सुलेखनाचे, सुंदर अक्षरांचे, त्याचा जर बारकाईनं आपण अभ्यास करत गेलो, त्यात समावेश करत गेलो, तर त्या अक्षरांचं सौंदर्य वाढत जातं. त्याची सुंदरता, कलात्मकता वाढत जाते. आज अनेक विद्यार्थी लिहितात आहे. अनेक स्पर्धा होतात आहे. पूर्ण राज्यव्यापी हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन होतं. पण अशा वेळेला त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर क्वचित एखाद्याच मुलाचा अक्षराच्या स्पर्धेमध्ये नंबर येतो. सगळ्यांचाच का नंबर येत नाही? एखाद्याचंच अक्षर का कौतुक होतं? तर हे 1-2 दिवसाची त्याची मेहनत नसते. त्याच्या पाठीमागे त्यांनी वर्षभर घेतलेले कष्ट असतात आणि त्या कष्टाचं प्रतिबिंब त्या अक्षरातून दिसत असतं. मग अशा स्पर्धेच्या वेळेला परीक्षणाचं काम करत असताना आम्ही अनेक बारकावे तपासून बघतो. कारण प्रत्येक मुलाचं अक्षर सुंदर असतं, पण त्या सुंदरतेमध्ये ज्याचं अधिकाधिक सुंदर आहे, परफेक्ट आहे, कुठलीही चूक नाहीये, की ज्याला गुण आपण जास्त देऊ शकतो, अशा मुलाचाच आपण प्रथम क्रमांक देतो. आणि त्या मुलाच्या अक्षरामधल्या काय वैशिष्ट्य आहेत किंवा त्याने काय सराव केलेला आहे, तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. प्रत्येकाने आपल्याला फक्त नॉर्मल आपलं रेग्युलर अक्षर तर सुंदर आलंच पाहिजे. पण ते येण्यासाठी आपण अशा स्पर्धेमध्ये ज्यावेळेला सहभागी होऊ, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण अव्वल राहिलं पाहिजे. यासाठी आपण अक्षरांसाठी प्रयत्न करायचे. आज अक्षरांचं महत्व खूप वाढलेलं आहे आणि गेल्या या लॉकडाऊनमध्ये तर मुलं घरी बसून अनेकांनी आपलं अक्षर सुंदर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. खऱ्या अर्थाने त्या लॉकडाऊनमध्ये 1 महिन्याचा कालावधी त्यांनी जर घेतला, तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी अक्षरामध्ये बदल केलेले आहेत आणि त्याचेच परिणाम की आज अशा ऑनलाईन स्पर्धा होतात आहे. त्या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी चमकत आहेत. जसं तुम्ही आता सुयोगचा व्हिडिओ बघितला. सुयोग सारखेच माझ्याकडे हजारो मुलं आहेत, की ज्यांचं अक्षर हे मोत्याहून सुंदर झालेलं आहे, अतिशय सुंदर झालेलं आहे. तर असे अनेक विद्यार्थी आहेत. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नक्की कशा पद्धतीनं सुरुवात करायची? कुठून सुरुवात करायची? पेन कुठले वापरायचे? ह्या सगळ्या गोष्टी आजच्या तुम्हाला या कार्यशाळेमधून दिसणार आहे. तर पेन जे आहेत ते कोणत्याही प्रकारचे जेल पेन यूज करा. एक मी सुचवेन, की हा पायलट कंपनीचा पेन आहे. ज्याची किंमत ₹30 ते ₹35 आहे. 0.5 त्याचं पॉइंट आहे. त्यानंतर हा ट्रायमेक्स कंपनीचा आहे. रेनॉल्ड ट्रायमेक्स हा एक पेन खूप छान आहे. तर हे 2 पेन तुम्ही रेग्युलर आपलं हँडरायटिंग करण्यासाठी यूज करू शकता. जर तुम्हाला कॅलिग्राफी म्हणजे कटनिफच्या सहाय्यानं अक्षरं सुंदर करायची असतील, तर हा एअरमेल कंपनीचा पेन आहे, जो आपल्या महाराष्ट्रात तयार होतो आणि फार पूर्वीपासूनची कंपनी आहे ही आणि त्याची जी क्वालिटी आहे ती तेव्हापासून आज तागायत तशीच आहे. हा एअरमेल कंपनीचं पेन आहे आणि याच्यासोबत आपल्याकडे लोकल मार्केटमध्ये अशा पद्धतीच्या एक देवनागरीच्या कटनिप्स येतात कट केलेल्या. त्या इंग्रजीच्या वेगळ्या असतात आणि मराठीसाठीच्या वेगळ्या असतात. मराठीसाठी जे आहे ती आपली लिपी देवनागरी लिपी आहे. तर त्याच्यावरती स्पष्टपणे उल्लेख असतो की अनिश देवनागरी अक्षर किंवा देवनागरी कटनीप. तर या निब ओळखायच्या कशा? तर मराठीच्या ज्या असतात त्या उजवीकडे राईट साईडला कट केलेल्या असतात आणि इंग्रजीच्या ज्या निब असतात अशा कट केलेल्या त्या डावीकडे कट केलेल्या असतात. हा महत्वाचा फरक आहे. आपण बाजारात गेलो तर आपण इंग्रजीच्या घेऊन येतो आणि मराठीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर ते शक्य होत नाही. तर हे कॅलिग्राफीसाठी आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीचा एअरमेल पेन आणि त्या कटनिप्स तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला तिथे नाही मिळाल्या तर त्या निब आणि पेन माझ्याकडे आहेत. माझ्याकडूनही तुम्हाला ते भेटून जातील. माझा नंबर परत सर शेअर करतील. त्यानंतर पेन धरायचा कसा? तर बऱ्याच मुलांना पेन पकडत असताना एक सवय असते की खूप पॉइंट जवळ पकडतात. त्यामुळे आपण काय लिहितोय हेच त्या मुलांच्या लक्षात येत नाही. किंवा बऱ्याच जणांना खूप दाबून लिहायची सवय असते. म्हणजे त्यांचं जे हे बोट आहे, ज्याला आपण तर्जनी म्हणतो, ते इतकं बेंड झालेलं असतं, असं वाकडं झालेलं असतं, की लिहिताना नकळत जर पेनावरती जास्त दाब दिला आपण आणि दाब देऊन लिहायची सवय असली तर तुमच्या लिखाणाची गती कमी होते, स्पीड कमी होतो. त्यामुळं आपलं लिखाण पेपर आपला कंप्लीट होत नाही, तो अर्धवट राहतो. त्यामुळे पेनावरती दाब द्यायचा नाही. त्यानंतर बरेच जण असं 3 बोटाने पेन पकडतात, अशा पद्धतीने पेन धरतात ते. तर या पद्धतीनं 3 बोटामध्ये पेन धरायचा नाही. तर हा जो पॉइंट आहे, त्या पॉइंट पासून साधारणपणे एक ग्रिप दिलेली असते. ती ग्रिप त्या पॉइंट पासून 3 सेंटीमीटर अंतरावरती ग्रिप दिलेली असते आणि तिथे पेन आपण धरायचा आहे. तर तो कसा धरायचा? तर पेन धरण्यासाठी एटीएमचा वापर करायचा. ए फॉर अंगठा, टी फॉर तर्जनी आणि एम फॉर मध्यमा. ए, टी आणि एम या 3 बोटांचा वापर करायचा एटीएम. ठीक आहे. अंगठा आणि तर्जनी, अंगठा आणि तर्जनी ह्या 2 बोटांच्या सहाय्याने पेन आपला होल्ड करायचा आहे असा. साधा धरायचं, एकदम दाबून धरायचा नाही. तो जास्त पॉइंट जवळ धरायचा नाही, जास्त पाठीमागे धरायचा नाही. प्रत्येक पेनला इथे ग्रिप दिलेली असते. त्या ग्रिपवरती पेन धरायचा आणि मधलं जे बोट आहे ते सपोर्टसाठी पेनच्या खाली ठेवायचे असते. म्हणजे त्या मधल्या बोटावरती पेन सपोर्ट राहायला पाहिजे आणि बाकीची बोट त्याच्या खाली. ती जर तुम्ही फोल्ड केली तरी चालतील किंवा सेल सोडली तरी चालतील. आणि हा जो तळवा आहे तो तळवा खाली टेकवायचा. लिहित असताना फक्त बोटांची हालचाल करायची. फक्त बोटांची. आता बरेचशी मुलं पूर्ण खांद्यापासून हात हलवतात आणि त्यामुळे आपल्या वर्ग चालू असताना अशा तक्रारी ऐकायला येतात की सर बेंच हलवतोय. त्याच्या लिखाणाच्या दोषमुळे तो बेंच हलत असतो. म्हणजे पूर्ण हात हलवून लिहायचं नाही. तर फक्त बोटांची हालचाल झाली पाहिजे. तुम्ही हा तळवा ठेवला की हा सपोर्टसाठी असतो आपल्या आणि फक्त बोटांनी आपण लिहित गेलं पाहिजे. फक्त बोटांची मुव्हमेंट झाली पाहिजे. मग सुरुवातीला लहान मुलांना आम्ही काही सराव देतो, व्यायाम प्रकार देतो बोटांचे स्नायू बळकट होण्यासाठी. आजही जे ड्रॉइंग कॉलेज आहेत, कला शिक्षक आहेत त्यांना माहिती असते, की जे ड्रॉइंग कॉलेजला आहे त्यांना 12वी नंतर किंवा 10वी नंतर जे कोर्स आहेत कलेच्या क्षेत्रातले, तर तिथे फक्त असे काही व्यायाम प्रकार दिले जातात, की तुमचे अलंकारिक आकार किंवा लयदार रेषा ह्या व्यवस्थित येण्यासाठी काही स्ट्रोकची प्रॅक्टिस दिली जाते. त्यांना 6-6 महिने फक्त गोल काढायला लावतात असे. ते चुकले तर चुकू द्या. खाडाखोड करायची नाहीत. फक्त गोल, 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 गोल काढत जायचे. उलटे गोल काढत जायचे. त्यानंतर ळचा आकार हा उलटा या पद्धतीने काढत जायचा. त्याच्यामुळं काय होतं आपल्या हाताला एक लयदारपणा येतो. ह्या ज्या रेषा आहेत अशा. त्या सहजपणे आपल्याला काढता येतं. आणि लहानपणी आपण जे चित्र काढतो किंवा ड्रॉइंग करतो, त्याच्यामध्ये ज्या रेषा आपल्याला काढतात, त्या रेषांमुळे सुद्धा आपल्या अक्षरावरती परिणाम होत असतो. रेखाटनाची सवय. आज आपल्याला किती जणांना उभ्या रेषा सरळ काढता येतात बघा. आज ही शिक्षकी आहेत. असं किती जण ठामपणे सांगू शकतात, की माझ्या रेषा एकदम परफेक्ट आणि सरळ येत नाहीत सरळ. आज किती जणांच्या अक्षरांवरच्या रेषा अशा शिरोरेषा सरळ येतात. अजिबात वाकडी तिकडी जात नाही. अशी सांगणारी लोक फार कमी आहेत, की ज्यांची शिरोरेषा एकदम परफेक्ट आणि सरळ येते. कारण ह्याचा सराव आपण कधी केलेला असतो फक्त 1ली आणि 2री मध्ये. त्याच्यानंतर आपण या रेषांचा सराव कधीच केलेला नसतो. त्या आकारांचा सराव केलेलाच नसतो.
त्यामुळं आपल्या अक्षराला तिथे जे वळण भेटत जातं तसंच आपण त्याच्यामध्ये लिहित राहतो आणि त्यामुळं आपण त्या अक्षरासाठी परत व्यवस्थित कधीही प्रयत्न करत नाहीत आणि त्यामुळं जसं आहे ऍज इट इज तसंच अक्षर राहतं आपलं. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. अगदी रिटायर झालेली आज माझ्याकडे ऑनलाईन क्लासमध्ये रिटायरमेंट नंतर काय करायचं असा विचार करणारे किंवा उर्वरित आता माझ्याकडे एक 80 वर्षाचे आजोबा जॉईन झाले होते क्लासला. कारण भविष्यातला जो माझा काही उरलेलं आयुष्य आहे, त्या आयुष्य मला आनंदात घालवायचं आहे आणि त्या आनंदासाठी मी ही कला जोपासणार आहे. तर मी माझ्या वयाच्या 70 वर्षानंतर मी शोधत होतो, की मला कोण शिकवणार? पण मला कुणीही शिकवलं नाही. 70 ते 80 हे 10 वर्ष ते शोधत होते, की मला कुणीतरी कला शिकवा. हे चित्रकला तर शिकवा किंवा अक्षर तर शिकवा. मग शेवटी ते माझ्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांना या क्लासमधून त्यांनी कॅलिग्राफी शिकले आणि इतकं सुंदर आज लेखन करतात आहे. तर ते खूप चांगल्या पद्धतीनं आज त्यांचा वेळ जातो. निवांत वेळ जातो. अगदी घरात कुठलेही मनात आपल्या वाईट विचार येत नाहीत. कुठलेही भीतीदायक विचार येत नाहीत. अक्षरांचा हा एक संस्कार आहे, तो परिणाम आहे. तोही आपल्याला करायचा आहे. त्यासाठी पेन व्यवस्थित यूज करा. तुम्ही आता तर लहान मुलं आहात. तुम्हाला भरपूर संधी आहे. या क्षेत्रामध्ये खूप तुम्ही तुमचंही नाव करू शकाल. अगदी चांगल्या पद्धतीनं अक्षर बनवू शकाल. दुरेगी वहीचा वापर करायचा सरावासाठी. अगदी कुठल्याही इयत्तेत असू आपण. अगदी 10वी पास आउट असलं तरी सुद्धा आपण दुरेगी वहीचाच वापर करायचा. का दुरेगी वही वापर करायचा? तर आपल्या अक्षरांची उंची सर्व ठिकाणी समान येण्यासाठी या दुरेगी वहीचा वापर होतो आणि आपली जी एक रेग्युलर नोटबुक आहे, जी आपण नेहमी शाळेमध्ये वापरतो. तर तिच्यातल्या ह्या 2 ओळी ज्या आहेत, त्या 2 ओळीतलं अंतर कधी कोणी मोजून पाहिले? मोजलं नसेल तर आज मोजून बघा. ते साधारणपणे 8 7 ते 8 असतं. परफेक्ट. ते 7 ते 8 मिलीमीटर. ठीक आहे. एवढं अंतर असतं आणि आपल्या अक्षराची उंची ही 3.5 असावी. म्हणजे या एक रेघी वहीमध्ये लिहित असताना आपलं अक्षर जे आहे ते त्या एक रेघीच्या ओळीच्या निम्म्या अंतरात असावं. हे निम्म अंतर खाली शिल्लक राहिलं पाहिजे एवढं. एवढं शिल्लक राहिलं पाहिजे मी रंगवलेला भाग. आणि निम्म्या अंतरात आपल्या अक्षर उंची पाहिजे. आता बऱ्याच मुलांचं काय होतं, खूप मोठं लिहितात असतं आणि काही मुलं खूप छोटं लिहितात. मुंगी एवढं अक्षर असतं त्यांचं. तर ह्या चुका करायच्या नाहीत. आपले जे अक्षर आहेत ते एक रेघीच्या निम्म्या ओळीत असावं. मग ती सवय लागण्यासाठी या दुरेगी वहीचा वापर होतो. ह्या दुरेगी वहीचं जे अंतर आहे ते 4 साधारणपणे त्याच्या जवळ आपण जातो. आपण रेषांचा सराव करत असताना किंवा अक्षरांचा सराव करत असताना नकळत आपल्याला ती सवय लागते. आपण डोळे झाकून जरी रेषा काढायला लागलो तर आपली रेषा तेवढ्याच उंचीची येते. एक नकळत सवयीनं ते आपल्याला होत असतं. आपण सराव ह्यामध्ये केला तर ते आपल्याला सवय जडते. आपण कोऱ्या कागदावर जरी लिहायला लागलो तर तेवढ्याच उंचीची आपल्याला रेषा काढायची एक सवय होऊन जाते. सहज आपल्या रेषा तेवढ्या येऊ शकतात. त्यासाठी दुरेगी वहीचा वापर करायचा आणि लहान मुलांना आपण देतो, पण लहानपणीच देतो. परत कधी यूज करत नाहीत. मोठ्या मुलांनी दुरेगी वही कधी वापरलीच नाही. पण दुरेगी आजही वापरा. माझ्याकडे काही शिक्षक सुद्धा जॉईन होतात. त्यांना सुद्धा मी दुरेगी वहीचा वापर करायला लावतो. ते शिक्षक असून दुरेगी वही वापरतात आणि त्यांच्या अक्षरात बदल होतो. सुरुवात काय करायची आता? आजपासून सुरुवात केली तुम्ही, सगळं साहित्य आणलं. साहित्य आणल्यानंतर आज सुरुवात करणार आहात, तर सुरुवातीला तुम्ही तुमचं आजचं अक्षर लिहून ठेवा. एखादी प्रतिज्ञा लिहून ठेवा पहिल्या पानावरती. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत किंवा कुठलाही मजकूर पहिल्या पानावरती लिहून ठेवा. की तुमचं आज तारीख किती आहे? तर आजच्या तारखेला आज 21 तारीख आहे. 21 जुलै 2021 आहे आणि
आजच्या तारखेला आपलं अक्षर कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये नंतर 1 महिन्यानंतर तेच पहिलं पान उघडून बघा. तुमच्या अक्षरात बदल झालाय की नाही, तो फरक पडलेला आहे की नाही, ते सुंदर झालेलं आहे की नाही, ते तुमचं तुम्हालाच समजलं जाणार आहे. त्यासाठी पहिल्या दिवसापासून अक्षरांच्या अवयवांपासून सुरुवात करायची. अक्षरांचे अवयव कोणकोणते आहेत? तर उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, अर्धगोल, पूर्ण गोल, त्यानंतर वेलांटीचा आकार, कात्र्याचा आकार, उकाराचा आकार, हे सगळे अक्षरांचे अवयव आहेत. पहिली रेषा खूप महत्वाची आहे, की ज्यांची उभी रेषा सरळ येते त्यांचं 80% अक्षर सुंदर लगेच होतं. पण उभी रेषा आपल्याला जरी साधी वाटत असली, आपण उभ्या रेषा काढायला सांगितलं ना, तर मुलं एक पहिली ओळ चांगली काढतात, परत नंतर त्यांचा पेशन्स कमी होतो आणि त्यांच्या रेषा अशा यायला लागतात. मग आपलं अक्षर सुद्धा त्या पद्धतीनंच होतं. अशा पद्धतीनं आपण लिहायला लागतो. पण ह्याच रेषा जर आपण हातावरती कंट्रोल ठेवून आणि प्रमाणबद्ध प्रत्येक रेषेत जर अंतर सारखं काढत गेलो, तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या रेषा काढता आल्या पाहिजेत. एक रेषा सरळ काढली, दुसरी रेषा, तिसरी रेषा, चौथी रेषा, अशा पूर्ण ओळीमध्ये वरच्या रेषेपासून खालच्या रेषेला चिटकेपर्यंत अगदी सरळ रेषा काढत जायचे आणि प्रत्येक रेषेत अंतर सारखं असलं पाहिजे. सेम डिस्टन्स सुटला पाहिजे प्रत्येक रेषेमध्ये, स्ट्रेट लाईन. हा पहिला स्ट्रोक आहे आणि पूर्ण पान भरून तुम्ही या रेषांचा सराव करायचा. आज एवढा सराव आहे की ह्या कोऱ्या जागेत जरी मी फास्ट रेषा काढल्या तरी सुद्धा त्या किंवा त्यातलं अंतर कमी जास्त होत नाही. बघा मी दाखवतो, मी फास्ट काढतो आता ह्या रेषा. इतक्या फास्ट ओढून सुद्धा त्यातलं जे अंतर आहे प्रत्येक रेषेतलं ते सर्व ठिकाणी सारखं आहे. कारण ह्याचाच उपयोग आपल्याला परत अक्षरामध्ये अंतर सोडत असताना, डिस्टन्स सोडत असताना होणार आहे. कारण आपण जर अक्षर असं चिटकून लिहिलं एकमेकाला, तर ते छान आणि वाचता येणार नाही, छान दिसणार नाही. गॅप सुटला पाहिजे. ते डिस्टन्स किती सोडायचे ते मी सांगतो नंतर. त्यानंतर उभी रेषा झाली, पहिला स्ट्रोक आहे. हा पूर्ण एक पान भरून कमीत कमी प्रॅक्टिस करायची आणि जास्तीत जास्त तुम्हाला जोपर्यंत येत नाही सरळ रेषा, तोपर्यंत काढत राहायचे. त्यानंतर आडवी रेषा. ज्या वहीच्या प्रिंटेड लाईन्स आहेत, त्या लाईन वरतीच आडवी रेषा काढत जायची आहे. ती खालीवर जाऊ द्यायची नाही, डबल गिरवायची नाही. डावीकडून उजवीकडे जाणारी ही आडवी रेषा काढत जायची. आता आपण आडव्या रेषा काढायला लागलो तर बऱ्याच वेळेला अशा येतात आपल्या. थोडीशी खाली तर गेलेली असते, वर तर गेलेली असते. सराव करायचा आहे ना, तो जर सराव असा झाला, तर आपला अक्षर कधीही बदल होणार नाही. पण परफेक्ट सराव जर झाला, तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला आपल्या अक्षरामध्ये बदल करता येईल. त्यानंतर आहे तिरपी रेषा. रेषांचे 4 प्रकार आहेत. डावीकडून उजवीकडे जाणारी ही क्रॉस लाईन आहे. त्यानंतर उजवीकडून डावीकडे जाणारी तिरपी रेषा. हे 4 रेषांचे प्रकार आहेत. आता या रेषांवरतीच अक्षराचं सौंदर्य कसं अवलंबून आहे ते बघा. इथे मी एकच शब्द लिहितो. एकच शब्द 2 वेळा लिहितो. आणि हाही परत लिहितो. कुणालाही विचारलं तर कुठलं अक्षर चांगलं दिसतं, 1 नंबर की 2 नंबर?
तर 1 नंबरचं अक्षर छान दिसतं. का छान दिसतं? तर ह्याच्यातल्या सगळ्या उभ्या रेषा व्यवस्थित आहेत. पण ह्यातल्या उभ्या रेषा हे दिसायला का चांगलं दिसत नाहीत? ह्यात काय दोष राहिलेले आहेत? तर यातल्या उभ्या रेषा सगळ्या वाकड्या-तिकड्या झालेल्या आहेत. आकार व्यवस्थित नाहीये. शिरोरेषा व्यवस्थित नाही दिली. मग आपल्याला हे समजतं, पण काढताना आपलं असंच होतं अक्षर. आपण ते काढताना ह्याकडे लक्ष देत नाही. ते त्या पद्धतीनंच लिहितो आणि त्यामुळं आपल्या लिखाणात दोष राहतात आणि ते आपल्याला समजत असून सुद्धा आपण ते बदल करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही. असं जर आपण लिहिलं सुटसुटीत तर आपल्या अक्षरामध्ये बदल दिसतो. आता हेच अक्षर 2 वेळा जरी लिहिलं आणि आहे असंच लिहितो मी परत हा शब्द. आता दिसताना दोन्ही सारखे दिसतात. पहिल्या अक्षरावरती शिरोरेषा सरळ देतो मी आणि दुसऱ्यावरती आता थोडीशी आपली वाकडी काढतो. अगोदर जे चांगले दिसत होते, दोन्ही सेम दिसत होते, ते केवळ वरची रेषा सरळ न आल्यामुळं त्या अक्षराच्या सौंदर्यात आणि दिसण्यात बदल दिसायला लागला. कुणीही विचारलं, तर तुला कुठलं अक्षर आवडेल? तर ह्याकडे बोट दाखवतील. हे का आवडत नाही? केवळ रेषेमुळं. मग आता तुम्ही विचार करा, की 100 पैकी 100% मिळवणारा विद्यार्थी आणि 99.99% मिळवणारा विद्यार्थी. कौतुक कोणाचं जास्त आहे? ज्यांनी 100% मिळवलेलं. पहिला क्रमांक कोणाचा आला? 100% मिळवलेलं. पण त्या 2 मुलांनी सुद्धा तितकीच मेहनत केलेली असते, तितकाच अभ्यास केलेला असतो. वर्षभर तेवढंच परिश्रम घेतलेलं असतं. 1% त्याचा कुठं गेला? तर 1% ह्या अक्षरामध्ये त्याचा गेला. आणि त्यामुळे तो 1% 1 पॉइंटने तो मागे पडला. आपल्याला 1 पॉइंट सुद्धा सोडायचा नाही. एक रिकाम्या जागी कळी हा शब्द आलेला आहे आणि तुम्ही तो लिहिला असा कळी. रिकाम्या जागी शब्द आहे. त्याला एक गुण आहे. माझ्यासारख्या अक्षर चांगला असणाऱ्या शिक्षकाकडे जर तुमचा चुकून पेपर गेला, मला अक्षरांची आवड आहे, मी पेपर पण तपासणार आहे तुमचा आणि अशा वेळेला जर तुमचा पेपर माझ्याकडे आला आणि मी वाचताना वाचलं फळी, तुम्हाला तुमचं उत्तर हे एक उत्तर पाठ करण्यासाठी आपण कितीतरी दिवस अभ्यास केलेला असतो. ते उत्तर तुम्हाला येत असून तुम्ही फक्त ते व्यवस्थित न लिहिल्यामुळं त्याला 0 गुण दिले जातात. केवळ आपलं अक्षर सुंदर नसल्यामुळं आपल्याला होणारे हे तोटे आहेत. मग अक्षर सुंदर करण्यासाठी सुंदर कर एवढंच म्हणतात सगळे. अक्षर बदललं पाहिजे, जरा प्रयत्न कर. पण काय प्रयत्न कर? तर रेषा सुरुवातीला सरळ मारायचा सराव करा. जोपर्यंत रेषा सरळ येत नाही तोपर्यंत 80% अक्षर सुंदर दिसत नाही. दुसरी गोष्ट आहे शिरोरेषा. अक्षर खालचं चांगलं असलं आणि शिरोरेषा जरी व्यवस्थित येत नसली तरी सुद्धा ते अक्षर चांगलं दिसत नाही. त्यासाठी जितक्या तुम्हाला या आडव्या रेषा सरळ मारता येत नाही तोपर्यंत त्याचा सराव करत राहायचा. तिरप्या रेषांचा सराव करायचा. हे झाल्यानंतर पूर्ण गोल आहे. जे गोलाकार अक्षर आहेत, अक्षर वळणदार असावं असं फक्त आपण म्हणतो. पण ते वळण ह्या गोल मधून येतं. ज्यांचे परफेक्ट गोल काढता येतात, त्यांची अक्षर खूप छान चांगल्या पद्धतीने येतात. मी मोठा जरी गोल काढला, तरी अगदी तो जवळपास कर्कटकने काढल्यासारखं तुम्हाला दिसेल. इतकं आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे लेखनाच्या बाबतीत. त्या पद्धतीनं सराव करायचे. आपण गोल काढायला सांगितले ना, आपण असे काढतो. असा जर चुकीचा सराव झाला, तर आपल्या अक्षरात बदल होत नाही. असे 2 स्ट्रोक वेगवेगळीकडे ते चिटकलेले नाहीयेत, ते आत गेलेले आहेत. असे जर दोष राहिले, तर ते अक्षर चांगलं दिसणार नाही. परफेक्ट गोल काढायचे, दोन्ही रेषांना स्पर्श करून. त्यानंतर अर्धगोल.
पूर्ण गोलाकार यावेत असे अर्धगोल काढायचे. हे अर्धगोल काढत असताना आपण जर अशा पद्धतीनं अर्धगोल काढले अर्धवट, तर आपलं व ब जे आहे ते अक्षर असंच दिसणार आहे. पण आपण जर असे गोलाकार काढले तर आपलं व असा दिसेल. त्यातच सगळे या अवयवापासूनच अक्षर तयार होत असतं. खूप चांगला मेकअप केलाय आणि केसच विंचरले नाहीत, छान दिसेल का ते चेहरा? नाही दिसणार. तसं प्रत्येक आकार आपलं आणि सगळे डोळे बोलके आहेत, रंग गोरा आहे, पण नाक मंडक आहे थोडस. ते आपण चांगलं दिसतं का दिसायला? नाही दिसत. थोडस आपण मुलगे बघायला जाताना जितके सगळे 36 गुण जुळतात का हे पाहतो, तसे या अक्षराचे सुद्धा सगळे अवयव म्हणजे गुण आहेत. ते प्रत्येक आकार, तो प्रत्येक गुण आपल्याला येतो का चांगला, हे आपण आता तपासून बघितलं पाहिजे. माझी उभी रेषा सरळ येते का, आडवी रेषा सरळ येते का, शिरोरेषा सरळ येते का? येत नसेल तर त्याच्यासाठी परत प्रयत्न करत राहा. परत एकदा पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतल्यासारखा या सगळ्या स्ट्रोकचा सराव करायचा. उलटे अर्धगोल, नंतर खालच्या दिशेने असणारे अर्धगोल, उलटी वाटी असलेले विरुद्ध चारही प्रकारचे अर्धगोल घ्यायचे. हे झाले मूळ अक्षरांचे अवयव, उभ्या रेषांचे 4 प्रकार आणि अर्धगोलचे 4 प्रकार. हे झाल्यानंतर परत आपण वेलांटी, उकार आणि मात्रा ह्याचे आकार पाहणार आहोत. आता वेलांटी, उकार आणि मात्रा. वेलांटी, उकार, मात्रा, ऋकार आणि रफार ह्याची उंची जी आहे ती अक्षराच्या उंचीच्या निम्मी असावी. अक्षर आपलं या उंचीचं असेल 4 mm च, 3.5 mm च, तर वेलांटी, उकार, मात्रा जे आहेत ते निम्मे असावेत. ते निम्मे काढायचे आहेत. त्याची उंची 2 mm असली पाहिजे किंवा 1.5 mm असली पाहिजे. आपल्या अक्षराच्या उंचीच्या निम्मे काढायचे आहेत. हा क एवढ्या उंचीचा आहे, तर त्याच्या वेलांटी, उकार काढत असताना हे या क च्या उंचीच्या निम्मे काढायचे आहेत. एवढी उंची आली पाहिजे. उकार काढत असताना त्याच्यापेक्षा छोटा आला पाहिजे. ठीक आहे, हे एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा. आपलं बऱ्याच वेळेला अक्षर असं असतं आणि वेलांटी 1-2-3 गाव ओलडून येते असते. वरच्या 2-3 अक्षरांना डिस्टर्ब करून येते ती. अशी गुंतागुंतीची अक्षर होतात, त्यामुळे ते अक्षर सहजपणे वाचता येत नाही. तर इथे वेलांटी काढत असताना वेलांटी अशी उभी काढायची नाही, अशी गोलाकार क्रॉस काढायची नाही, त्रिकोणी काढायची नाही. काही जण एवढीच काढतात, काही जणांची एवढीच असते. तर अशा पद्धतीचा वेलांटीचा सराव न करता वेलांटी ही गोल वाटी काढायची छोटी आणि तिरपी रेषा फक्त. गोल वाटी आणि तिरपी रेषा. वेलांटी अक्षराच्या उंचीच्या निम्मी असते, मग दुरेघी सुद्धा निम्मी काढायची आहे आणि ती डावीकडे झुकलेली असावी. या बाजूला आपण झुकलेली दाखवली. त्यानंतर पहिला उकार. पहिल्या उकाराला बरेच जण अशी गाठ काढतात. लिहिताना अशी गाठ काढून लिहायची सवय असते. पुस्तकात तुम्ही शोधा, पहिल्या उकाराला जर गाठ असेल तर तुम्हाला मी 1000 रुपये बक्षीस देतो. कुठेही पहिल्या उकाराला गाठ काढायची नाही, अशी गाठ काढायची नाही. पहिल्या उकाराला गाठ नसते. गोल वाटी काढायची आणि वरती तिरपी रेषा. गोल वाटी आणि तिरपी रेषा, गोल वाटी आणि तिरपी रेषा. हे सुद्धा छोटे छोटे घ्यायचे अक्षरापेक्षा, या पद्धती. दुसरा उकार मात्र गाठयुक्त असावा. गोल आणि तिरपी रेषा, गोल आणि तिरपी रेषा. या पद्धतीनं हे सगळे आकार आपल्याला करायचे. 2 मात्रे काढत असताना 2 मात्र्याला आडवी रेषा काढायची नाही किंवा त्याला पोकळ गाठी काढायच्या नाहीत. बरेच जण 2 मात्रे काढताना असा 5 सारखा आकार काढतात.
तर अशा पद्धतीचे मात्रे न काढता फक्त साधं सुटसुटीत एवढं 2 तिरप्या रेषा काढायचे. रुकार काढत असताना छोटी वाटी, रफार काढत असताना छोटी वाटी. तर एवढे सगळे अक्षरांचे अवयव आहेत. ते वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, मात्रा. हे सगळे अवयव झाले. आता ह्या अवयवांचा सराव झाल्यानंतर अ पासून ञ पर्यंत काही अक्षर असे आहेत की त्यांचे आकार सेम आहेत. आता मी तुम्हाला प्रत्येक अक्षर दाखवत नाही, आपल्याला खूप वेळ लागेल. तर त्याचा व्हिडिओ मी दाखवतो. तो व्हिडिओ नंतर तुम्हाला YouTubeवरही बघायला भेटेल आणि तुम्ही तो सावकाश प्रत्येक अक्षरांचे मार्गदर्शन करणारे सुद्धा व्हिडिओ आहेत. ते डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. आपल्याला कारण तो महिन्याचा पोर्शन आहे. आपल्याला तो अर्धा पाऊण तासात दाखवणं तेवढं शक्य नाही. पण त्यातल्या काही महत्त्वाच्या टिप्स मी देतो. तर पासून ञ पर्यंतची जेवढी अक्षरं आहेत, पूर्ण आपली सगळी मूळ अक्षरं आहेत. त्या मुळाक्षरामध्ये काही सारखे आकार असणाऱ्या अक्षरांचे गट केलेले आहेत. उदाहरणार्थ प जर घेतला तर प सारखा दिसणारा आकार कुठला आहे? तर याच्यामध्ये श तयार होतो, याच्यामध्ये फ होतो. मग आपल्याला मूळ प चं वळण कळालं तर आपण श सुद्धा चांगला काढू शकतो, न सुद्धा चांगला काढू शकतो, फ सुद्धा चांगला काढू शकतो. त्यानंतर यामध्येच ड जर वळण घेतलं तर ड मध्येच ई आहे. त्याला आडवी रेषा जोडली, उभी रेषा जोडली तर झ चं वळण तयार होतं. तर असे काही आकार तयार होतात. त्याच्यामध्ये ख चं वळण आहे. तर असे सेम आकार असणारे सगळे अक्षरांचे गट करायचे आणि रोज एका गटाचा सराव करायचा. म्हणजे रोज तुम्ही 4 पानं सराव झाला पाहिजे. आज पहिल्या पानावरती ड घेतलं, ड ची पूर्ण 14 कडे लिहायची. ड चा सराव करायचा. इथे ड घेतलं, ड ड ड ड पूर्ण एक ओळ. त्यानंतर ड ला खाली काना देऊन डाची एक ओळ पूर्ण करायची. योग्य अंतर सोडून डा 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 या पद्धतीने लिहित राहायचं. त्या 14 कडीप्रमाणे त्याचा सराव करायचा. त्यानंतर खाली वेलांटी त्याची. पहिली वेलांटी. खाली दुसरी वेलांटी. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक अक्षराची 14 खडी आता ज्या नवीन नियमानुसार आहे त्या 14 खडीचा सराव करायचा. मग त्यात तुमचे काना येईल, मात्रा येईल, उकार येईल, वेलांटी येईल, रुकार येईल, ह्या सगळ्या आकारांचा सराव करायचा आणि त्या अक्षरांचा सुद्धा सराव होतो. असं प्रत्येक अक्षरांचा सराव करायचा. मग प्रत्येक अक्षरात काय चूक होते, काय बदल होतो ते तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल. हे एक एक गट झाल्यानंतर शब्दांचं ज्या वेळेला आपण लेखन करतो, शब्द लिहित असतो त्यावेळेला शब्दांमध्ये आता मी पूर्णापूर्ण हा शब्द लिहितो. तो लिहित असताना कशा पद्धतीने छान दिसतो ते बघा. अहमदनगर. हे अक्षर का छान दिसतं तर ह्यातल्या प्रत्येक अक्षरामध्ये आता यात आहे, आहे. आणि ह मध्ये जे मधलं अंतर आहे त्या मधल्या अंतरामध्ये फक्त एका उभ्या रेषेचं अंतर सोडलेलं आहे. प्रत्येक अक्षरात एक एक उभी रेषा बसेल एवढंच अंतर सोडलेलं आहे. हे जर तुम्ही बघितलं आणि ह मध्ये फक्त एक उभी रेषा बसते. ह आणि म मध्ये फक्त एक उभी रेषा. म आणि द मध्ये एक उभी रेषेचं अंतर आहे. द आणि न मध्ये एका उभ्या रेषेत. असं प्रत्येक अक्षरात एका उभ्या रेषेचं अंतर सोडायचंय. प्रत्येक आकारात एवढंच अंतर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. प्रत्येक अक्षरामध्ये एक उभ्या रेषेचं अंतर सोडायचं. त्यानंतर त्यातल्या ज्या सगळ्या रेषा आहेत त्या एकदम सरळ आलेल्या आहेत. उभ्या रेषा सरळ आलेल्या आहेत आणि शिरोरेषा सरळ आलेली आहे. जे वळण आहेत सगळे सुटसुटीत आहे. कुठलंही अक्षर एकमेकाला चिटकलं नाही. आपल्या लिखाणातले काय काय दोष होतात
तर आता हा अहमदनगर शब्द लिहिताना आपण मोठा काढतो, एकदम बारका काढतो, एकदम तिरका झालेला असतो. आपलं अक्षर का चांगलं होत नाही? तर या सगळ्या गोष्टीमुळे. आणि लांब सोडला. ह्यातले जे दोष आहेत, त्या अक्षरांचे आकार एकतर व्यवस्थित नाहीत, त्यातलं डिस्टन्स व्यवस्थित नाही, उभ्या रेषा व्यवस्थित नाहीयेत, त्यातलं गॅप व्यवस्थित नाही, त्यामुळं ते अक्षर छान दिसत नाही. आता हे दुरेघित आपल्याला उंची कळते, पण एक रेघित लिहित असताना किंवा कोऱ्या जागेत लिहित असताना आपलं अक्षर असं कमी जास्त उंचीचं होतं. काही शिरोरेषेच्या वर जातात अक्षर, एक अक्षर मोठं, एक अक्षर लहान, असे दोष दिसायला लागतात. ते अक्षर कधीही सुंदर त्याला म्हटलं जात नाही. तर ह्या ज्या दोष आहेत त्या आपल्याला या सरावामधून दूर करता येतील. तुम्ही फक्त उभ्या रेषा ज्या आहेत त्या सरळ काढायचा प्रयत्न करत राहा. त्यातच प्रत्येक आकार तयार होत असतो. जे गोलाकार वळण आहेत व, ब, क, ळ हे एकसारखे येतील परत. क चा आकार त्यालाच मॅच होतो. ळ गोल आकार व्यवस्थित आले की छान दिसतात. त्यानंतर ड ट चे गट आहेत. ड च्या गटामध्ये आपण खाली येऊन परत वर जातो. ड मध्ये पण खाली येऊन वर जात असतो. त्याच्यामध्ये हा काटकोन करा. ड मध्ये काटकोन करा. तर असे प्रत्येक अक्षरातले जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्हाला 12 भाग आहेत. प्रत्येक अक्षरांचा भाग आहेत, तर त्यातून तुम्हाला दिसून येतील. वाक्यांचा सराव करत असताना आता एकरेघित ज्या वेळेला आपण लिहितो, हे सगळं दुरेघित सराव झाल्यानंतर रोज कमीत कमी 5 ओळी लिहायच्या. रोज 5 ओळी आपलं अक्षरांचा सराव झाला पाहिजे. मग त्या 5 ओळी कशा पद्धतीने सराव करायचा? तर माझ्या काही तुम्हाला जुन्या वह्या दाखवतो मी. दोन 2005 सालचे हे अक्षर आहे आणि ती वही त्यावेळेला लिहायला सुरुवात केली होती 2005 साली, म्हणजे 12वी नंतर, 12वी झाल्यानंतर. तर हे त्यावेळेचं अक्षर आहे माझं. ज्या ज्या छान वर्तमान पेपरमध्ये कविता येतात, आज व्हॉट्सअपवरती आपल्याला चांगले विचार ऐकायला भेटतात, वाचायला भेटतात, तर ते लिहून ठेवायचे आपल्या अशा डायरीमध्ये. अक्षर आपले एकदा दोरेगेमध्ये प्रॅक्टिस केली आपण प्रत्येक अक्षरांची, तर परत एकरेगी वहीमध्ये अशी एक डायरी करायची छानपैकी. नवनीत युवाच्या सुद्धा अशा छान कॅलिग्राफीच्या वह्या भेटतात आपल्याला, समास नसलेल्या. त्या वह्यामध्ये आपण छान पद्धतीनं असं लिहू शकतो. हे त्यावेळेचं अक्षर आहे. तसं असं आम्हाला सांगायला किंवा शिबिर सुद्धा नव्हते आमच्या वेळेला, पण आम्हाला एक आवड होती, त्यामुळे मी ते लिहून ठेवायचो. अशा प्रत्येक पानावरती वेगळं अक्षर, त्याचं वेगळं नाव टाकायचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिण्याचा सराव केलेला आहे. त्यामुळं त्या अक्षरांची गोडी लागत गेली, त्या अक्षरामध्ये खूप फरक पडत गेलेला आहे. आता हे जरी 2005चं असलं, तर नंतर परत अलीकडे ही 2011ची वही आहे. बाल साहित्य संग्रह, म्हणजे शिक्षक म्हणून ज्यावेळेला जॉईन झालो, त्यावेळेला मुलांच्यासाठी अशा काही संग्रह केलेले आहेत. मग आपल्या शाळेतल्या प्रार्थना असतील, जुन्या कविता असतील, काही आवश्यक आपल्याला माहिती असेल, काही सूत्र असतील, तर त्याची एक आपली पर्सनल डायरी तयार करून ठेवायची. ते 2011चे आहे. म्हणजे शिक्षक म्हणून मी 2009 साली लागलो आणि त्या 2 वर्षात वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या निमित्ताने अनेक गीतं मिळाली. ते सगळी गीतं यामध्ये लिहून ठेवलेली आहेत. प्रार्थना लिहून ठेवलेली आहे. त्यानंतर किती अक्षरामध्ये बदल पडलेला आहे बघा. हे 2005चं अक्षर आणि हे 2011चं अक्षर, इतका बदल त्या अक्षरामध्ये होतो. अशा पद्धतीच्या काही वह्या आहेत. प्रत्येक पानावरती पाठपोट लिहू नका, तुम्हाला ते कायमस्वरूपी. आता ह्या वहीलाच 11 वर्ष, 10 वर्ष झाले. त्या वहीला जवळजवळ 16 वर्ष होत आले.
16-16, 10-10 वर्षांची ही अक्षरं आपण जतन करून ठेवू शकतो. आणि प्रत्येक पानावरती वेगवेगळ्या पद्धतीनं स्टाईल मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला प्रत्येक पान वेगळ्या पद्धतीचं दिसेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही सराव करायचा. मग एक रेघेत लिहिताना काय काळजी घ्यायची? तर एक रेघेत लिहित असताना हा बारीक पायलेटचा पेन यूज करायचा. याचा पॉइंट खूप लहान आहे. आणि एक रेघेत आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला महत्वाचं म्हणजे एक रेघेच्या या निम्म्या अंतरात आपण अक्षर लिहित जायचं. आता एक ओळ लिहितो, प्रतिज्ञाच लिहितो इथे. भारत माझा देश. सगळी स्टेप वाईज अक्षर, उभ्या रेषा सरळ, शिरोरेषा सरळ. अशा पद्धतीने ज्या वेळेला अक्षर आपलं येईल असा सराव झाला तर इथे तुम्ही जर पट्टी जरी ठेवली खाली किंवा पट्टीनं रेषा जरी ओढली तरी अक्षराची उंची कमी जास्त होत नाही. मग खालचे जे ओळी आहेत हे मात्रा उकार जे आहेत ते छोटे ठेवायचे. मात्रा छोटा, वेलांटी छोटी. वेलांटी छोटी काढलेली आहे, मात्रे छोटे आलेले आहेत. अक्षरांची उंची सर्व ठिकाणी सरळ आहे. प्रत्येक अक्षर उभं आहे आणि 2 शब्दांमध्ये हे जे 2 शब्द आहेत त्या 2 शब्दामध्ये र अक्षर बसेल एवढं अंतर त्याच्यामध्ये सोडायचं आहे. या पद्धतीने आपण मराठीचं अक्षर जसं सुंदर करू शकतो तसंच न कळत आता जे आपण अक्षरांचे अवयव घेतलेले आहेत, उभी रेषा असेल, आडवी रेषा असेल, तिरपी रेषा असतील, अर्धगोल असतील, पूर्ण गोल असतील, तर इंग्रजीचं 50% तुमची तयारी झाली इथं. इंग्रजी अक्षर हे लिहायला खूप सोपं आहे, प्रिंट इंग्लिश. मराठी अक्षरासारखी अवघड लिपी कुठलीच नाहीये, देवनागरी लिपी. कारण ह्याच्यामध्ये काना आहे, मात्रा आहे, वेलांटी आहे, उकार आहे. आपली ती मातृभाषा आहे म्हणून आपल्याला सोपी वाटते. पण आपल्या देवनागरी शिवाय इतर ज्यांची भाषा आहे, लँग्वेज आहे, त्यांना मराठीचं किंवा हिंदीचं लेखन करत असताना इतका त्रास होतो. जोड अक्षर आहेत कितीतरी, त्या जोड अक्षरांचं लेखन कसं करायचं ते सुद्धा खूप कठीण आहे त्यांच्यासाठी. आणि इंग्रजीचं नुसतं एक अक्षर ठेवत जायचं. मराठीची सवय सराव करता करता तुमच्या इंग्रजी अक्षरावर सुद्धा परिणाम होणार आहे. तुम्ही इंग्रजी अक्षरांसाठी काय करायचं, फक्त सरळ जरी तिरप्या रेषा काढत गेलात तुम्ही, दुरेगीत दाखवत राहील. इथे पेन्सिलच्या सहाय्यानं तुम्ही उभ्या रेषा काढल्यात, ठराविक अंतरावरती काढा. अंतर सर्व ठिकाणी सारखं असलं पाहिजे. इंग्रजी अक्षरामध्ये जे स्मॉल लेटर्स आहेत ते मी दाखवतो तुम्हाला. तर ह्या रेषांमध्ये सगळं अक्षर बसलेलं आहे. ए, बी, सी,
डी. किती सुंदर दिसतात आणि प्रमाणित अक्षर दिसतात. त्याचा तिरकसपणा जो आहे तो एकसारखा आहे. म्हणजे इथे तोच नियम लागू पडतो की प्रत्येक वेळेला तुमची रेषा सरळ आली पाहिजे आणि प्रत्येक अक्षरात समान अंतर सुटलं पाहिजे तुमचं. तर अशा पद्धतीने तुम्ही इंग्रजी अक्षरांचा सराव करू शकता. ह्याची मांडणी एक रेघेत लिहित असताना ते फक्त जवळ काढत जायचे एक एक अक्षर. सर्व ठिकाणी समान आहे आणि प्रत्येक अक्षरात इंग्रजीचं अक्षर कुठलंही जोडून नाहीये, ते एकमेकाला चिटकत नाही. तर यातल्या प्रत्येक अक्षरात एक उभी रेषा बसतील एवढं अंतर सोडत जाईल दिसतं. आणि ह्याची उंची सर्व ठिकाणी समान. अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा सराव करू शकता. आणि जे कर्सिव्ह रायटिंग आहे ती वेगळी कला आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र काही स्ट्रोक्स आहेत त्याचाही तुम्हाला सराव करावा लागेल. त्याही पद्धतीने तुम्ही इंग्रजी अक्षरांचं सुद्धा लेखन करू शकता. हे मराठीचा सराव करत असताना जे बेसिक स्ट्रोक्स आहेत, इंग्रजीचं कुठलंही कॅपिटल लेटर्स घ्या. आपण बी जर घेतलं तर त्याच्यामध्ये उभी रेषा आहे आणि 2 अर्धगोल आहेत. कुठलंही अक्षर घ्या, फक्त त्यातल्या रेषा समान ठेवा, उंची समान ठेवा. इंग्रजी अक्षर 50% त्यावेळेला सुंदर दिसेल. त्याच्यावरती जास्त तुम्हाला काम करावं लागणार नाही. मराठी जोड अक्षरांच्या बाबतीत थोडंसं सांगतो. जोड अक्षरांचं लेखन कसं करायचं. जोड अक्षर लिहिण्याची एक पद्धत आहे. कशा पद्धत आहेत ते बघा, की काही अक्षरामध्ये उभ्या रेषा ज्या आहेत त्या स्वतंत्र आहेत. ग मध्ये, श मध्ये आणि न मध्ये. तर ते कुठल्याही आकाराला चिटकून नाहीये हे उभी. त्याचं जोड अक्षर होताना त्यातली उभी रेषा फक्त कट होते. ते अक्षर इथे श अर्धा तो चिटकावायचा नाही त्यावेळेला आणि न अर्धा, मग त्याला कुठलेही अक्षर पुढचं जोडा तुम्ही. ते एकमेकाला चिटकावायचे नाहीत. बरेच जण असं ग ला ग चिटकून काढतात. तर तो चिटकून लिहायचा नाही, कारण त्यातली उभी रेषा फक्त कट होणार आहे. उभी रेषा कट झाली आणि ते आतला आधीचा आकार फक्त आहे असं लिहायचं आहे. काही अक्षरामध्ये बऱ्याचशा अक्षरामध्ये उभी रेषा जोडून आहे. आता म असेल तर याला उभी रेषा चिटकून आहे. हा आकार याला जॉईंट झालेला आहे. हा आकार प चा हा आकार त्याला उभी रेषा चिटकून आहे. घ चा हा आकार त्याला उभी रेषा चिटकून आहेत. अशी चिटकून उभी रेषा असतील तर उभी रेषा कट होते, तो आकार अर्धा आहे असं लिहायचं. त्याला तुम्ही कुठलंही अक्षर पुढचं जोडा, ते या पद्धतीने येईल. घ असेल तर त्याला व जोडताना आपण या पद्धतीने कुठलेही अक्षर जोडा तुम्ही. ते जोड अक्षरांचं लेखन करताना हे घ्यायचं. त्यानंतर काही अक्षरामध्ये उभ्या रेषा ही मध्यभागी आहे. क मध्ये आणि फ मध्ये उभी रेषा मध्यभागी आहे. हेच जोड अक्षर करत असताना हा जो उजवीकडचा गोल आहे तो अर्धा करायचा. उभी रेषा मध्यभागी आहे, मग ह्याचं अर्ध अक्षर कसं होईल, तर हा अर्धा घ्यायचा आणि फ सुद्धा हा अर्धा घ्यायचा. मग त्याला पुढचं कुठलेही आकार जोडा. य जोडतो मी आता, तो इथं जोडायचा. काही अक्षरामध्ये उभ्या रेषा नाहीत. ट आहे, ट, ठ, ढ
त्यांना जोडत असताना ड आहे, ह आहे, ळ आहे, त्यांना हलंत दिला जातो खाली. त्या अक्षराला जोडताना घट्ट हा शब्द लिहिताना किंवा सुट्टी हलंत देऊन लिहायची पद्धत आहे. पूर्वी उभी जोड अक्षर होती, ती आता बंद झालेली आहे. पाठ्यपुस्तकात तुम्हाला हलंत देऊन लिहिलेली जोडाक्षर दिसतील. ज्या ज्या अक्षरांना उभी रेषा नाहीये त्याच्या खाली हलंत म्हणजे एक छोटी तिरपी रेषा खाली दिली जाते, त्याला हलंत म्हणतात. ते पुढे दिले जातात. त्यानंतर या अक्षरांना य जोडत असताना ज्यांना उभी रेषा नाहीये त्या अक्षरांना य जोडताना तो य पाऊण आकाराचा होतो. ट ला उभी रेषा नाही, त्याला य जोडताना तो वरून जोडायचा नाही असं, तर तो पाऊण आकाराचा काढायचा. इथून आडवी रेषा आणि यचा आकार. त्य, गोट्या, खोट्या. त्यानंतर ड ला जोडताना इथून तो या पद्धतीने दिला जातो. य जोडत असतात. र जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कधी तो रफार होतो वरती. रफार कधी होतो तर रचा उच्चार जर आधी होत असेल आणि नंतर एखादा शब्द येत असतील, अक्षर येत असतील, तर त्यावेळेला तो रफारामध्ये जातो. तो रफार देखील अर्धा काढायचा. वर्ग, मार्क, सर्व, र चा उच्चार आधी होतो, इथे र अल्प काढायचं आणि ग पूर्ण आहे. र चा जर उच्चार नंतर होत असतील तिथं तो रकारामध्ये जातो. ग्र, ग्र, क्रम. ठीक आहे. ज्या वेळेला रुकार आपण स्वर जोडतो, हा रू आहे तो स्वर आहे, तो स्वर ज्या वेळेला जोडतो त्यावेळेला रुकार होतो. वृक्ष, ऋषी, तो रुकार आहे. आता शृंगार हा शब्द लिहिताना बरेच जण असा लिहितात शृंगार. शृंगार हा शब्द अशा पद्धतीने लिहायचा नाही, कारण हे श पूर्वी आत्ताचा जो श आहे तो श या अगोदर अशा पद्धतीने लिहिला जायचा आणि त्याच्याही पूर्वी तो अशा पद्धतीने लिहिला जायचा. हे शच आहेत तिन्ही पण. याचा संदर्भ आपल्याला कुठे भेटतो? प्रश्न, विश्वास अशा आपण आजही संगणकावरती बघताना तुम्हाला या पद्धतीने दिसेल. प्रश्न. मग तो स्वतंत्र अक्षर नाहीये. तर जसं ह्या श्रला आपल्याला हे दिसत नाही कुठं श ला र जोडलेला अक्षर, तेव्हा हे पण दिसत नाही, तर हा दिसतो तिथे. हा तसाच का ठेवला? तर हे एक आध्यात्मिक चिन्ह तयार झालं पूर्वी आणि त्यामुळं त्यामध्ये बदल केला नाही. श आणि र च जे जोड अक्षर आहे तर ते आहे असं श्र म्हणून स्वतंत्र त्याचा वेगळा आकार ठेवला, त्यामध्ये बदल केला नाही. श आता सगळीकडे, आता प्रश्न लिहिताना तो या पद्धतीनं लिहू नये, तर तो प्रश्न लिहिताना असा लिहावा, आपला चालू श लिहायचा. पण ज्या वेळेला स्त्र येतं, र चा उच्चार त्याच्यामध्ये जोडला जातो, त्यावेळेला मात्र तो या पद्धतीने लिहावा. मग स्त्री, श्रीमंत. मग ह्याला परत हे जोड अक्षर आहे आणि त्याला रुकार जोडला जात नाही. हे कारण ह्यामध्ये श आहे अधिक र आहे, मग तो श्र झालेला आहे. श आणि त्याला रकार जोडलाय, त्याला अधिक परत रुकार जोडता येत नाही. तिथे आपल्याला ह्या श ला रुकार जोडला जातो. हा स्वर आहे. शृंगार हा शब्द लिहिताना. श्रुती लिहिताना तो श्रुती असा लिहिला जात नाही, तर तिथे पहिला उकार काढला जातो श्रुती लिहिताना. ठीक आहे. तर ह्या सगळ्या जोड अक्षरांच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत, त्याही तुम्ही समजून घ्या. हा थोडासा व्याकरणाचा भाग होतो. तर हे पूर्वीची काही माहिती, कारण अशी घडत गेली मुळाक्षर, प्रत्येक मुळाक्षर कसं घडत गेले
त्याच्यावरती खूप संशोधन होत गेले. आताचा जो क आहे आपण लिहितोय तो एक अक्षराच्या बाबतीत सांगतो, तो पूर्वी असा लिहिला जायचा या पद्धतीने, परत तो काही कालावधीमध्ये तो असा लिहिला जाऊ लागला, नंतर तो हळूहळू बदल होत तो या पद्धतीने आलेला आहे. त्याच्यात बदल होत गेलेले आहे, म्हणजे ब्राह्मी लिपीतून देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे आणि त्यातून ही सगळी अक्षरं तयार होत गेलेली आहेत. आणि मूळ काही अक्षरामध्ये ही आपली संस्कृत मधून आलेली भाषा आहे. संस्कृतची मूळ देवनागरी लिपी आहे. आता संस्कृत मधली जोड अक्षरं त्यात अनुनासिक डायरेक्ट वापरलं जातं. अनुनासिक कोणकोणती आहेत? तर अनुनासिक, पहिलं अनुनासिक, दुसरं अनुनासिक, हे सगळे अनुनासिक आहेत. आणि त्या त्या गटाच्या, म्हणजे आपण अंकलिपी जर बघितली तर त्या त्या गटामध्ये हे शेवटी अनुनासिक येतात. ह्याचा उच्चार कुठे होतो? वाङ्मय किंवा गंगा. आपण या अनुनासिकाऐवजी हा शब्द वापरतो, आता अनुस्वार वापरतो मराठीमध्ये, पण संस्कृतमध्ये हा शब्द लिहिताना तो या पद्धतीने लिहिला जातो. ह्याचा उच्चार कुठे होतो किंवा कसा होतो? गंगा, अंग सारखा उच्चार होतो. आणि ह्याचा काही जण याला त्र म्हणतात, तर याला त्र म्हणायचं नाही, तर ह्याचा उच्चार अंग सारखा होतो. अंग, अंग, कांचन, पंचमी, चिंच. आता आपण पंच हा शब्द असा उच्चारतो, अनुस्वार देतो, पण याचा उच्चार ह्यात आहे पंच, कांचन. हे कधी वापरलं जातं? तर जसं क ख ग घ आणि शेवटी अंग आहे, तसंच च छ ज झ, च छ ज आणि झ ही अक्षरं ज्या वेळेला शेवटी येतात, त्याच्या अगोदर ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्यामध्ये हे अनुनासिक वापरायचं. म्हणजे चिंच, चिंच. आता च आलाय पुढे, मग तिथे अनुस्वार, अनुनासिक ह्याचा वापर केला जातो. हे संस्कृत मध्ये आहे. आता मराठीमध्ये आपल्याला हे अनुनासिक डायरेक्ट वापरले जात नाही, तर त्याच्यासाठी अनुस्वार वापरला जातो. आता तंटा, त्या नचा उच्चार होत नाही, ट आहे तिथं, ट ठ ड ढ न, तंटा. हे अनुनासिक डायरेक्ट वापरून. इथे मात्र त थ द ध न, धंदा, या न चा उच्चार होतो. ही संस्कृत मधली आहे ना पद्धत. आता आपण अनुस्वार देतो, मराठीमध्येच अनुस्वार आहे, संस्कृत मध्ये अनुस्वार नाही. आंबा, प फ ब भ, आणि ते अक्षर ज्या वेळेला येतील त्यावेळेला तिथे अनुस्वार देतो आपण. आंबा, हा ब आलाय, तिथे म चा उच्चार होतो, आंबा. अशा पद्धतीने या अनुनासिकांचा वापर होतो. ते जोडाक्षर लिहिताना आता संस्कृत मधले काही बदल आहेत, मराठीमध्ये काळानुसार त्यामध्ये बदल केलेले आहेत. आता पूर्वी पद्धत हा शब्द उच्चारानुसार तो पूर्णपणे चुकीचा होतो, ती जुनी पद्धत आहे. ह्याचा उच्चार करून बघा. ध चा उच्चार नंतर होतो, द चा उच्चार अगोदर होतो, ध चा उच्चार स्पष्ट होतो आणि द चा उच्चार अल्प होतो, पण हे त्या पद्धतीने लिहिलं गेलं नाही. आता पाठ्यपुस्तकात आपल्याला असं दिसतं, फलंत दिला. पद्धत, शुद्ध, श्रद्धा, श्रद्धा किंवा शुद्ध हा शब्द. त्याचा उच्चार करा. उच्चारानुसार लेखन हे प्रमुख वैशिष्ट्य आहे देवनागरीचं. शुद्ध, ध चा उच्चार नंतर होतो, द चा उच्चार अल्प होतो, कमी होतो, म्हणून त्या द ला अल्प हलंत दिलेला आहे आणि ध नंतर लिहिलेला आहे, शुद्ध. पण ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर
उलट वाचावं लागत होतं आपल्याला. आपण जे स्पष्ट उच्चार आहेत तेच अर्ध लिहित होतो. त्यामुळे आता हे कालबाह्य झालेली आहेत. पाठ्यपुस्तकात तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल. ठीक आहे. तर अशा काही जोडाक्षरांच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत. त्यानंतर आपण थोडंसं कटनिप्सकडे येऊयात. कटनिप्सनं लेखन करत असताना तो हँडल करण्याची एक पद्धत आहे, टेक्निक आहे. कटनिप्स जो आपण हाताळतो, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. माझ्याकडे आता जर बघितलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण पाहायला भेटेल आणि इथेही तुम्ही जर बघितलेत तर अगदी वेगवेगळ्या प्रकारचे पेन आहेत. कॅलिग्राफी म्हणून त्याचा उपयोग केला जातो. बऱ्याच वेळेला काही शाईमध्ये बुडवून लिहायचे पेन आहेत. आता हे पूर्ण लाकडाचे पेन आहेत. सागाच्या लाकडापासून तयार केलेले आहेत. आपले सांगलीचेच एक अक्षर मित्र आहेत. त्यांनी हे नवीन हत्त तयार केलेले आहे. तर हे पूर्ण असं शाईत बुडवून अक्षर काढलं जातं. त्याला एक तिरका छेद दिलेला आहे आणि ह्याच्या सहाय्यानं आपल्याला आपली मराठीतली पुस्तकात जशी अक्षरं दिसतात त्या पद्धतीची अक्षरं आपल्याला लिहिता येतात. जशी प्रिंटेड अक्षरं आपल्याला दिसतात, मोठी बॅनरवरती वगैरे प्रिंट केलेली, तशाच पद्धतीची अक्षरं आपल्याला कटनिप्सनं लहान सुद्धा काढता येतात. आता ही 0 नंबरची नीब आहे पूर्ण. तर त्या 0 नंबरच्या नीबनं सुद्धा आपल्याला त्या पद्धतीचं अक्षर लहान काढता येतं, आपल्या दोरेगी एवढं. आणि आता तुम्ही सुयोगचं जे अक्षर बघितलं तर ते ह्याच पेननं काढलेलं आहे. तर हे पकडण्याची एक पद्धत आहे. तिला तिरका छेद दिलेला असतो उजव्या बाजूला, उजव्या बाजूला. तर हे लिहित असताना याचा एक अँगल आहे, 45 अंशाचा अँगल आहे. हा काटकोन आहे आणि काटकोनाच्या मधोमध जाणारी एक रेषा आहे. तिचा जो कोन होतो तो 45 अंशाचा कोन आहे. 45 डिग्रीचा अँगल आहे तो. तर कुठलाही पेन आपला असेल तर तो याच्यावरती असा तिरका ठेवायचा आहे, जो त्याचा तिरका छेद आहे. आणि डावीकडून उजवीकडे जाणारी म्हणजे ह्याला पॅरलल ज्या वेळेला रेषा काढतो ती एकदम बारीक येते रेषा. आणि उजवीकडून डावीकडे ज्या वेळेला काढतो ती जाड येते रेषा. अशा पद्धतीची रेषा येते. ज्या वेळेला आपण उभी रेषा काढू त्यावेळेला इथेच ठेवलं तर उभी रेषा सुद्धा अशी कट होते वरून खालून, अशी तिरकी कट होते रेषा. अशा रेषा कट झालेली आहे. त्यानंतर आडवी रेषा ज्या वेळेला आपण काढतो ह्याच्यावरतीच पेन ठेवायचं. इथून आडवी रेषा ज्या वेळेला काढतो ते आडवी रेषा सुद्धा अशी कट होते, कट झालेली आहे. ज्या वेळेला आपण गोल आकार काढतो ते सुद्धा या 2 तिरप्या रेषेत आकार बसतो गोल. इथं हा आकार बारीक, इथून खालचा आकार हा गोल आहे. वरचा आकार आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला हा आकार काढून उभी रेषा आणि आडवी रेषा, त्या 3 आकारापासून एक अक्षर तयार झालं. पुढचा जर आकार घेतला आपण तर वर गेलो, खाली येऊन परत गोल काढला. प्रत्येक वेळेला 45 अंशाचाच कोन आहे. ह्यातून सुद्धा आपल्याला छान पद्धतीने असं पेन तिरका धरून 0 नंबरची नीब आहे त्यातूनही आपल्याला अक्षर काढता येत असतं. हे शेवटी कला आहे. हे आर्ट मध्ये जातं. कला अक्षर आपण त्याला म्हणतो, सुलेखन कला. हे हस्ताक्षर नाही. तर ही कॅलिग्राफी कला आहे, कॅलिग्राफी आर्ट आहे. ही देवनागरी कॅलिग्राफीचे सगळे अक्षर आहेत. तर हे अगोदर आपलं रेग्युलर हँड रायटिंग, हस्ताक्षर आणि कलाक्षर हे वेगवेगळे आहेत. 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत.
आतापर्यंत आपण बघितलं ते हस्ताक्षराच्या बाबतीत बघत होतो आणि आता जे पेज दाखवलं ते कलात्मक अक्षर आहेत. त्याच्यासाठी विशिष्ट पद्धतीनं कट केलेले काही वेगवेगळे पेन असतात. त्या पेनचा उपयोग करून आपण लिहू शकतो. त्याला एक विशिष्ट अँगल आहे. आता आपल्याकडे कुठलाही पेन नसेल तर अशी एक आईस्क्रीमची काडी भेटते आपल्याला. ही आईस्क्रीमची काडी आहे पूर्ण. आपण जे आईस्क्रीम खातो व्हाईट काडी, आता ते इंक मध्ये डीप केल्यामुळं ते ब्लॅक कलर दिसतं आणि असं एक्सटेंडर एक होल्डर भेटतं ऑनलाईन आपल्याला. पेन्सिल वगैरे अडकवण्यासाठी ते होल्डरचा उपयोग करतात. त्यात मी ही आईस्क्रीमची काडी अडकवलेली आहे. आपण हे घरी सुद्धा कटरच्या साह्यानं कट करून अशा पद्धतीचा कॅलिग्राफी पेन बनवू शकतो. तो सुद्धा अशा एखाद्या शाईमध्ये बुडवायचा आपल्या रेग्युलर जी कुठली शाई असेल कॅमलची वगैरे, त्यात जर बुडवलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीची अक्षर अशी काढता येतं. एक 2 रुपयाची काडी आणली आपण आणि 10-15 रुपयाची शाई आणली. ते होल्डर जर नसेल तर जुनं आपल्याकडे काही तर काठी वगैरे असते. त्या काठीला ती काडी अशी फेविकॉल लावून दोरा गुंडाळायचा आणि पॅक करायचं. थोडंसं वाळलं की ते हलणार नाही. कारण नुसती काडी पकडताना आपल्याला थोडंसं होल्डिंग करताना त्रास होतो. त्यामुळं ब्रशच्या पाठीमागच्या टोकाला वगैरे जरी आपण लावून फिट केली तरी आपल्याला अशा पद्धतीनं डीप करून हे कला शिकता येते. कॅलिग्राफी कला आहे. ह्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे. इंग्रजीमध्ये इटालिक आहे, गॉथिक आहे, वेगवेगळ्या स्टाईल आहेत. आज या कार्यशाळेच्या निमित्ताने आपण सगळेजण जॉईन झालात आणि या कलेचा आनंद घेतलात. बेळगावकर सर आणि त्यासोबत सर्व मान्यवर जे उपस्थित होते, त्या सर्वांनी आज ही संधी दिली, हा योग घडवून आणला, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो आणि माझं सेशन मी थांबवतो. बेळगावकर सर. धन्यवाद सर. खूप अशी चांगली मेजवानी आज बकरी निमित्त आम्हाला मिळालेली आहे. सर एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं आपण घेऊया. काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण त्या विद्यार्थ्यांच्याकडनं घेऊया. कुणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर त्याने हँड रेज करायचे आहेत. हा बोला सर. सर अतिशय सुंदर बोललात तुम्ही. अक्षर तरी तुमचं सुंदर आहेच. मला प्रश्न असा आहे माझा की तुम्ही हा जे काय आता बनवलेलं आहे तुमचं अक्षर म्हणा किंवा त्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, हा काय ट्रेनिंगचा भाग आहे की स्वतःच्या अभ्यासातनं हे तुम्ही तयार केलंय? हो, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर हा सगळा माझा स्वतःचा अनुभव आहे आजपर्यंत. माझं नशीब चांगलं की मला माझ्या शाळेत शिकवणारे जे शिक्षक होते हा तर ते खटनिप्स यूज करायचे किंवा फळ्यावरती लिहित असताना देवनागरी स्टाईल मध्ये तिरका खडू धरून जाड बारीक अक्षर काढायचे आणि त्या 6वी-7वीला असल्यापासून त्यांच्या अक्षरांचं अनुकरण करत करत ते र कसा काढतात किंवा स कसा काढतात ॲज इट इज कॉपी करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो आणि तिथून ती एक गोडी लागली. त्या अक्षरांची आवड निर्माण झाली शालेय जीवनापासून. मग अलीकडे परत डीएड ला गेल्यानंतर त्या अक्षरातलं आमचे जे कला शिक्षक होते डीएडचे, त्यांनी म्हटले की तुझं अक्षर चांगलं आहे पण त्याची जी मांडणी करतो ते लिहितोय ते सांगता सुद्धा आलं पाहिजे तुला व्यवस्थित शिक्षक झाल्यानंतर. मग तिथेच मी सुरुवातीला 2005 साली तो पहिला उपक्रम घेतला कृती संशोधन हा विषय अंतर्गत की 4थीच्या मुलांवरती 15 दिवसाचा उपक्रम मी राबवला आणि त्यांना शिकवता शिकवता त्यांच्या अक्षरामध्ये बदल दिसू लागला. मग दरवर्षी हे शिबिर घेता घेता मुलांना जिथे जिथे शंका येतात किंवा ज्या अडचणी येतात त्याचं निरसन करता करता हा अनुभव वाढत गेला. मी स्वतः कुठलेही प्रकारचं शिक्षण घेतलं नाही. आज रांगोळी असेल किंवा चित्रकला असेल किंवा अक्षरकला असेल तर ह्याचं मी स्वतः कुठलेही शिक्षण घेतलं नाही. पण आज मी अनेकांना शिकवतो आणि माझ्याकडून शिकून अनेकांनी आपलं अक्षर सुंदर बनवलेलं आहे. नांदवडेकर सर,
नांदवडेकर सर, आपण प्रश्न विचारा. असाध्य ते साध्य करीता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. काल आपण वाचलं होतं ते तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे सर. आणि महत्वाची गोष्ट एक विचारायची आहे सर, आम्हाला हो, बोल. जर शाही उपलब्ध होत नाही वेगवेगळ्या रंगाची, बर. मिळू शकते वेगवेगळे रंग अं, लागतात. हो हो, वेगवेगळ्या रंगाची जी शाई आहे तर ती कॅमल कंपनीची फोटो ट्रान्सपरंट फोटो इंक आहे. तर ती अमेझॉन वरती तुम्हाला भेटेल किंवा डेटोन कंपनीच्या इंक आहेत, तर त्या सुद्धा तुम्हाला अमेझॉन वरती भेटतील. मी काही इंक दाखवतो तुम्हाला. ती कलर इंक आहे, डेटोन कंपनीची इंक आहे. आणि फाउंटन पेन, त्यामध्ये कॅलिग्राफी इंक आणि फाउंटन पेन वेगळे असतात. आता ही जी होती कॉपर प्लेट साठी यूज करताना ती कॅलिग्राफी इंक होती, ती थोडीशी घट्ट असते, तर थोडेसे लिक्विड जास्त घट्ट असतात. आणि ही एकदम आपल्या कुठल्याही फाउंटन पेन मध्ये आपण यूज करू शकतो. फाउंटन पेन इंक लिहिलेलं आहे, ते सर्च करताना फक्त बघून घ्या, कारण डेटोनच्याच कॅलिग्राफी इंक वेगळ्या आहेत आणि फाउंटन पेन इंक वेगळ्या आहेत. जवळजवळ 12 शेड येतात त्याच्यामध्ये. सरावासाठी कागद कोणता वापरायचा सर? सरावासाठी कागद जे आहेत ते 100 GSM चे कुठलेही पेपर यूज करा, किंवा आपल्याकडे बॉन्ड पेपर भेटतो स्टेशनरी मध्ये. जेके बॉन्ड चालेल का? हो, जेके बॉन्ड पण चालेल, किंवा जेके केडर 100 GSM चा पेपर आहे तो सुद्धा वापरला तरी चालेल. धन्यवाद सुंदर माहितीबद्दल सर. ठीक आहे, धन्यवाद सर. मी सर, हा आपल्यालाही धन्यवाद. आणि बेळगावकर सर आमचे मित्र जे आहेत, जसं आपलं अक्षर आहे त्याचप्रमाणे बेळगावकर सरांचंही मोत्यासारखं अक्षर आहे. हो हो, त्यांचं अनुकरण आम्ही करत असतो कायम आमच्या हो. कॉलेजमध्ये. आमच्या आता ते सहकारीच आहेत, तर त्यांची अक्षरं पाहून आम्ही त्या प्रकारचं शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर फक्त छोटासा प्रश्न होता की आपण बॉल पेन सांगितलात किंवा कॉपर प्लेट साठी नीप सांगितलात किंवा बाहेरून काही पेन्स मागवता येतात असं म्हटलात. आपल्याकडे असलेलं शाई पेन वापरायचं असेल तर हो. त्या संबंधित शाईच्या पेनाचा वापर कशा पद्धतीने करावा? शाईचा पेन वापर करण्यासाठी मी जे सुचवतो ते एअरमेल कंपनीचे पेन आहेत आणि अनिश देवनागरी कटनिबा आहे. एक कॅलिग्राफीचे साहित्य मी पुरवतो, तर ते पेन तुम्ही खरेदी करू शकतात. माझ्याकडून देखील भेटेल तुम्हाला. तिथे जरी अवेलेबल झाले तर तिथून घ्या, नाही अवेलेबल झाले तर माझ्या व्हॉट्सअप वरती जरी मला मेसेज केला तर त्याच्या डिटेल्स प्रोसेस मी पाठवेन, ते बाय पोस्ट तुम्हाला मिळून जाईल. चालतंय की सर. बेळगावकर सरांना संपर्क साधून आम्ही ती घेऊ शकेल. नक्कीच नक्कीच. आणि मुलांच्या आपण म्हटलं मुलांसाठी तो कोर्स रेग्युलर हँड रायटिंग ऑनलाईन हो. जर उपलब्ध करून दिला तर फार उत्तम होईल. नक्की नक्की. मी ज्या वेळेला आता बॅच सध्या स्टॉप केलेली आहेत थोड्याशा, मी ज्या वेळेला स्टार्ट करेन त्यावेळेला बेळगावकर सरांना निरोप देईन तसा आपल्याकडची मुलं जॉईन होतील त्यावेळेला. ओके सर, धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. अक्षर हा आपला अलंकार असतो आणि त्या अलंकारांना आपल्याला सुशोभित करण्यासाठी आपण ज्या टिप्स दिलात, सुंदर टिप्स मिळाल्यात. काही चुका आमच्याही होत होत्या. अक्षर जोडाक्षर कसं लिहावं, ते जोडताना कुठलं अक्षर कसं जोडावं, वेलांटी उकार कसे द्यावेत, हे फार हो, छान हो. पद्धतीने समजावलं सर. खूप 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 शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. सर, एमटी कांबळे सर आमचे उत्तराधिकारी बोलताय. हा, म्हणजे माझा मोबाईल काम करत नाही म्हणून सरांचा मोबाईल वापरतोय. बर चालेल. ओके सर. मी उशिरा जॉईन झालो सर. बोरकडे सर, हो हा सर. आमच्या शिक्षण विभाग पंचायत समिती मार्फत आपल्याला लाख शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही आमच्या सेवानिवृत्तीची पण सोय केली सर. हो 70 ते 80 वर्षाच्या वयाला काय करता येतंय हो. त्या प्रोजेक्ट मध्ये दिसली सर. हॅलो सर. हो बोला सर, आवाज येतोय तुमचा, बोला. तुमचा एटीएम आम्ही लक्षात ठेवणार. हो धन्यवाद. माझा एक छोटासा प्रश्न आहे सर. हो बोला ना सर. आतापर्यंत ऐकलं होतं की करायचंय मला हस्ताक्षर आणि माणसाचा स्वभाव त्याच्यामध्ये काय सहसंबंध आहे का सर? आहे सर संबंध. कारण
आपण लिहित असताना जो दाब देतो, जे आपल्या हातावरती प्रेस करतो, तो आपल्या मनाचा दाब असतो. ह्याला एक छानसं उदाहरण म्हणजे आता जरी माझं अक्षर चांगलं असलं आणि कुठेतरी कार्यशाळेला जाताना जिथे जाऊन अक्षर शिकवायचे, पण जात असताना जर अनावधानाने माझ्या पाठीमागे एखादं कुत्रं लागलं किंवा अपघात होता होता वाचला, तर ती मनामध्ये एक भीती घेऊन त्या ठिकाणी मी पोहोचलो आणि त्या ठिकाणी जर बोलायला लागलो, तर ते हात माझे थरथर कापत असतात किंवा मनाने तेवढा स्टेबल नसतो. त्यावेळेला जरी माझं अक्षर चांगलं असलं तरी सुद्धा त्यावेळेला मी ते व्यवस्थित पद्धतीनं प्रेझेंट करू शकेन की नाही, याची खात्री देता येत नाही. आणि अक्षरावरून माणसाचा जो स्वभाव कळतो, तर ते बऱ्यापैकी लागू पडतं. कारण जी माणसं हळू लिहितात ती माणसं मुळू रडतात. जी माणसं उंच लिहितात त्या माणसांची स्वप्न उंच असतात. त्यानंतर जी माणसं सतत खाडाखोड करतात ती माणसं धरसोड वृत्तीची असतात. म्हणजे करू की नको, हे करू की नको तसं होतं. त्यानंतर जी माणसं अशी फटकाऱ्याची रेषा ओढतात, म्हणजे लिखाणामध्ये असा फटकारा असतो, ते माणसं रागीट असतात, रागीट स्वभावाचे असतात. ती कायम फणा काढून असतात अशी आणि तेच त्यांच्या अक्षरामध्ये दिसून येतं. त्यानंतर जी माणसं अशी गोल लिहितात ती माणसं गोड बोलतात. जी माणसं पोकळ अनुस्वार काढतात ती माणसं जग जिंकतात आणि जी माणसं माणसात अंतर ठेवतात, जी माणसं अक्षरात अंतर ठेवतात ती माणसं माणसात अंतर ठेवत असतात. त्यानंतर जी माणसं तिरकं लिहितात ती माणसं थोडीशी सरळ असतात. जी माणसं रंगीबेरंगी लिहितात ती माणसं कलाप्रिय असतात. असे काही तो मानसशास्त्राचा भाग आहे साहेब. आणि त्याच्या अनुषंगून म्हणजे 100 जणांच्या अक्षरांचं निरीक्षण केल्यानंतर एखादा तो निष्कर्ष आपण काढू शकतो. त्या पद्धतीनं तो बदल होतो. पण अक्षर लेखन करत असताना आपल्या मनावरती एक संस्कार होतो आणि नकळत जसं अक्षर आपण सुंदर करत जातो, तसं आपण आपल्या मनाला सुद्धा सुंदर बनवत असतो. आज चांगलं अक्षर असणारा माणूस कसाही वेंधळा राहत नाही. त्याच्या वागण्यात, बोलण्यात सुद्धा तेवढाच टापटीपणा, नीटनेटकेपणा आणि मुद्देसूदपणा आपल्याला जाणवतो. कारण ते लिखाणातून त्याच्या अंगी ते गुण विकसित झालेले असतात. 12 वाजेपर्यंत इतकं आम्ही मंत्रमुग्ध झालो. माझी 2 मुलं, मी आणि माझी मिसेस, आम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहत होतो आणि इतकं सुंदर वाटलं बेळगावकर सर की खरोखर तुम्ही स्वतःही एक कलाकार आहात आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्या मुलांचा हस्ताक्षर बघितलेला आहे. तुम्ही बऱ्याचदा मला सुद्धा विनंती केला काय, पण या कोरोना परिस्थितीमुळे आपल्यापर्यंत येता आलं नाही. पण अमित सरांनी जे इतकं मंत्रमुग्ध आम्हाला केलं आणि इतकं इम्प्रेस झालोय, तर मी आता अमित सरांना सांगू शकतो की मी माझं स्वतःचं हस्ताक्षर सुद्धा इतकं बरोबर नाही. मी त्या माझ्या हस्ताक्षराबद्दल नाराज आहे. तेव्हा माझी प्रगती कशी करावी असा नेहमी माझ्यासमोर प्रश्न वाटायचा. आणि आजची जी पर्वणी तुम्ही जी दिली ती अतिशय सुंदर. मी माझ्या मुलांच्या बरोबर माझं सुद्धा हस्ताक्षर चांगलं सुधारण्याचा प्रयत्न करतोय आणि यासाठी अमित सर आपल्या पाठीशी आहेतच. पण बेळगावकर सर आपण सुद्धा आठवड्यातून एखादा क्लास घ्यावा आणि तालुक्यात आपण मार्गदर्शन करावं. कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ते अर्ध सी वगैरे गोल वगैरे काढायचा प्रयत्न करत होतो. पण अक्षरांच्या मध्ये अंतर कसं ठेवावं काय, किंवा वेलांटी किती मापाची असावी, उकार किती मापाचा असावा, या बाबतीतलं इतकेभूत मार्गदर्शन आदरणीय अमित सरांनी जे केलेलं आहे त्याबद्दल मी अमित सरांचे माध्यमिक शिक्षक पतसंस्था आणि त्याचबरोबर शिक्षक भरती यांच्या वतीनं लाख आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा बेळगावकर सरांना विनंती करतो की अशा प्रकारचे सेमिनार तुम्ही घ्यावेत, म्हणजे आमची सुट्टीचा जो दिवस आहे तो अगदी चांगल्या पद्धतीनं निभावेल. धन्यवाद सर. थँक्यू. वन्स अगेन थँक्यू. नक्की. सुरेश पाटील सर, SD पाटील सर, मला वाटतंय नाही आहेत. धस सर आपल्याला काय बोलायचं आहे का? हो, धस सर बोलणार आहेत. हा सर, धस सर बोला. हो सर, मी इतर आपल्या या मीटिंग मध्ये समाविष्ट असलेले सर्व इतर व्यक्तींना सांगू इच्छितो, सरांचे पुस्तकं पण खूप दर्जेदार आहेत. बोरकडे सरांची जी पुस्तकं आहेत, तर इतरांनी ती जर पुस्तकं मागवली किंवा युट्यूबच्या माध्यमातून जर व्हिडिओ पाहिली तर निश्चित तुमच्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा बदल दिसून येईल. आणि ऑनलाईन कार्यशाळेचा जर तो अनुभव प्रत्यक्षात जर घेतला तर ते तर फारच छान होईल. मी माझा पण अनुभव, मला काही अक्षरांबद्दल डाऊट होते,
म्हणजे ऑनलाईन सुयोगसाठी किंवा माझ्यासाठी प्रशिक्षण घेण्याचा योग आला नाही सरांकडनं. पण मी सरांचं पुस्तक जे आहे तर ते पोस्टाने मागवलं आणि जे काही अक्षरांचे जे डाऊट होते म्हणजे लिहिण्या त्याच्या आकारासंबंधी, तर मी ते ऑब्झर्व करून ते माझे डाऊट क्लिअर केले. आणि सरांना सुद्धा मी काही वेळेस कॉल केला, कॉलवर पण त्यांना थोडा त्रास दिला आणि त्यांनी मला छान प्रकारे त्यावेळेस मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे सर तर ग्रेटच आहेत हे म्हणेन मी. त्यांची सर्व कला एकदम वाखाणण्याजोगी आहे. रांगोळी असो, चित्रकला, त्यांनी त्यांची कला जोपासली आणि खरंच कला ही माणसाच्या जीवनात रंग भरते, एक खूप आनंद देते. हे सर्वांनाच वेगळं काही सांगायला नको. धन्यवाद बाबूराव सर. हा सर, नमस्ते. नमस्कार. हा, बेळगावकर सरांनी अतिशय चांगला योग घडवून आणला. मला पण अक्षरांच्या विषयी अतिशय आकर्षण आहे. मी मुख्याध्यापिका आहे न्यू स्कूल अल्बादेवीला. हॅलो. बर बर बर, हो येतोय आवाज मॅडम, बोला. आम्ही एकदा प्रयत्न केला होता शाळेमध्ये गडिंग्लजच्या एका सरांना आणून, मोठे सर म्हणून, त्यांच्याकडून मुलांची अक्षर करून शुद्धलेखन वगैरे घेतलं जायचं. पण आपलं जे सांगणं आणि जी कृती आहे, मी शब्द आणि शब्द लिहून घेतलाय सर. तुमची मी फार आभारी आहे आणि बेळगावकर सरांची पण धन्यवाद देते की मला अतिशय सुंदर कार्यशाळा ही मिळाली आणि तुमचे व्हॉट्सअप नंबरही मिळाला. आता मी मुलांच्यासाठी पण फोन करू शकेन. मग मला सर सांगायचं होतं की संस्कृत, देवनागरी आणि अनुनासिक वगैरे तुम्ही सांगितलं, तर अध्यात्मामध्ये वाचन करताना सुद्धा बऱ्याच वेळा प्राकृत भाषेशी पण संपर्क येतोय. हो हो हो. हा, मग त्याच्याविषयी पण म्हणजे मला नंतर प्रश्न आले तर मी विचारले तर चालेल का? वेगवेगळ्या चालेल, कारण माझं कसं आहे, संस्कृत जास्त अभ्यास नाहीये, पण आपली मराठी पाठ्यपुस्तकामध्ये जे काळानुरूप बदल केले गेलेले आहेत त्याविषयीची जेवढी मला माहिती आहे तेवढी मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करेन. अतिशय सुंदर सर मार्गदर्शन मिळालं आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखं मी ते ऐकलं आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत मी ते आता पोहोचवेन. आभारी. हा सर, बोला. हा, खूप चांगली पर्वणी आम्हाला सगळ्यांना मिळाली खरं तर. आणि 1-2 टिप्स पण मिळाल्या मला खूप छान, की हस्ताक्षर सुधारण्यासाठी वयाचं काहीही बंधन नाही. सगळ्यात महत्वाची टीप, कारण आमचं हस्ताक्षर एवढं सुमारच दर्जाचं आहे. पण आता आम्हाला याच्यातून एक संधी मिळून गेली की आम्ही सुद्धा आता त्या हस्ताक्षर आमचं सुधारू शकतो. आणखी दुसरी एक गोष्ट की आम्ही डायरी वगैरे लिहित असताना, प्रत्येक जण आम्ही लिहितो, पण डायरी लिहिताना कशीही अक्षरं काढतो. तर तुमची ती डायरी पाहून आता एक लक्षात आलं की आम्ही डायरी लिहिताना सुद्धा अगदी वळणदार अक्षर काढून जर लिहिलं तर आमचा हस्ताक्षर सुधार होऊ शकतो. नक्कीच. आता ह्या 2 गोष्टी आम्ही जर लक्षात ठेवल्या. आणि एक असं होतं सर की बेळगाव सरांनी भरपूर मागे सुद्धा प्रयत्न केलेले होते की आम्ही सगळं एकत्रित इथं ऑफलाईन घ्यायचं होतं, पण या पॅन्डेमिक मध्ये ते काही शक्य झालं नाही. पण ही आज जे झालं ना ते खूपच चांगलं, अगदी अप्रिसिएबल म्हणावं लागेल. तर अशा प्रकारची पर्वणी. आणि एक सांगायचं म्हणजे सर, कसं होतंय, आता तुमचं लेक्चर झाल्यामुळे एक टेम्पो बाबा आमच्यात इन्स्पिरेशन आलंय, पण ते आमचं ढासळतंय नंतर इन्स्पिरेशन की बाबा ते की जे होतं ना ते मग थोडं त्याच्यात कंटाळा वगैरे येऊन जातो. तर हे पुढचं काम आमचे बेळगावकर सर करतील यात शंकाच नाही, कारण त्यांनी जर असं ते वर्क कंटिन्युअसली चालू ठेवलं तर खूप चांगलंच होऊन जाईल. तर आता जास्त मी वेळ घेणार नाही सर. MT साहेब जसे म्हणले तसं तुम्ही एकदा आमच्या चंदगड तालुक्याला, चंदगड आमचा खरंच चंदनगडी भाग आहे, तो येऊन एकदा तरी तुम्ही तुमचा पदस्पर्श व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर तुम्ही जे बरोबर 9 वाजल्यापासून जे चालू केलेला होता, आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी तुमचा अभ्यास सुद्धा गाढा आहे सर याच्यामध्ये, कारण तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे हस्ताक्षर आणि स्वभाव याचा जर काय संबंध असतो याचा पण खूप अगदी चांगलं वर्णन तुम्ही विस्तृतपणे. खरोखर तुमचा स्वभाव सुद्धा त्या प्रकारचा आहे सर, कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही समजावून सांगत होता. अगदी मृदू स्वभाव आहे तुमचा आणि कन्व्हिन्सिंग पॉवर खूप छान आहे तुमचं. सांगताना म्हणजे जरा सुद्धा कंटाळा येत नाही बघा. एवढा वेळ आम्ही इतका वेळ आम्ही कधी बसत नाही, एवढा वेळ तुमचा ऐकलाय, अगदी व्यवस्थित, अगदी खूप छान. तर अशा या तुमच्या अगदी गोल्डन अपॉर्च्युनिटीला आम्हाला संधी मिळवून देणारे आमचे मुख्याध्यापक हे माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय बेळगावकर सर, सर्वप्रथम मी अमित बोरखडे सरांचे शतशः आभार मानतोच. त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाला आमच्या पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी
माननीय सुभेदार मॅडम यांच्या शुभेच्छा होत्याच, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या ह्या सेशनमध्ये आमच्या पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय एमटी साहेब हे फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शंका सुद्धा हो, हो. तुमच्या लक्षात आल्या असतील. हो हो हो. तर ती सुद्धा अगदी पूर्ण सेशन इथं हजर होते, त्यांचेही मी शतशः आभार मानतो. त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर दी न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य माननीय आर.आय. पाटील सर, हे सुद्धा खूप अभ्यासू आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मत व्यक्त केले, त्यांचेही मी आभार मानतो. त्याच अनुषंगाने श्रीराम विद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय ए.एस. पाटील सर, हेही त्यांनी सुद्धा शंका खूप छान व्यक्त केल्यात. सर, त्यांच्या मते कसं होतंय की लेट झालंय, पण लेट इज बेटर दॅन नेव्हर. नसण्यापेक्षा लेट झालेलं कधीही चांगलं. तर हे झालंय सर, त्याबद्दल तुम्ही हजर होतात, तुमचेही मी शतशः आभारी मानतो. त्याचबरोबर आमच्या जिल्हा माध्यमिक संघाचे शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र देसाई सर, हेही हजर होते, त्यांचे आभार. त्याचबरोबर सरस्वती विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विजय तुपारे सर, हेही हजर होते, त्यांचे आभार. त्याचबरोबर आमच्या शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी, चंदगड तालुक्याचे जिल्हा प्रतिनिधी एस.डी. पाटील सर, हेही हजर आहेत, त्यांचेही आभार. त्याचबरोबर मराठी अध्यापक संघाचे महादेव शिवणगेकर सर अध्यक्ष आहेत ते, त्यांचेही आभार. त्याचबरोबर आमचे टेक्नोसेवी शिक्षक प्रशांत मगदुम सर, यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल भन्याळकर सर, त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील सर्व विषय संघटनांचे अध्यक्ष, त्याचबरोबर या आजच्या सेशनमध्ये हजर राहणारे सगळे विद्यार्थी, त्याचबरोबर काही पालक सुद्धा हजर आहेत. एक सेवानिवृत्त सैनिक सुद्धा हजर आहेत. मला खूप अप्रिसिएबल आहे. खूप तुम्हा सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर शेवटी अनेकदा अमित बोरकोडे सरांचे शतशः आभार म्हणून तुम्ही पुन्हा आमच्या इकडे यावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.